आजच्या आपल्या गेस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्वाती कुलकर्णी. त्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत UTIच्या आणि फंड मॅनेजर पण आहेत. एक्झॅक्टली. मी स्वाती मॅमना मंचावर बोलवतो. स्वाती कुलकर्णी. मी केसरीचे प्रमोद दळवी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्वाती मॅडमचं स्वागत करा. थँक्यू. आपला आजच्या कार्यक्रमाचा हेतू हा वैयक्तिक फेस टू फेस माझे पैसे कसे दुप्पट होतील ह्या कॅटेगरीतल्या प्रश्नांचा नसून ते या लोकांसाठी आहेत जे खरोखर आम्ही म्हणतो ज्यांना अर्थ साक्षरतेची आवश्यकता आहे. अशी सुद्धा खूप मोठा समाज आहे आपल्याकडे आणि अगदी मराठी मध्यमवर्गीय माणसाचा तो स्वभावच आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे त्या सुरुवातीपासून आपण थोडंसं बोलूया असं मला वाटतं. कारण म्युच्युअल फंड आणि इन्व्हेस्टमेंट आणि असं सगळं म्हटलं की ते आकडे फिरायला लागतात डोक्यात डोळ्यात. आणि त्यातून मग त्या म्हणजे सक्सेस स्टोरीज आम्ही ज्या ऐकलेल्या असतात त्या सुद्धा आम्हाला आठवायला लागतात की अरे 18% इंटरेस्ट मिळाला, 20% रेट ऑफ इंटरेस्ट होता. मला सुरुवातीलाच हा प्रश्न म्हणजे विचारायचा आहे, माझं अर्थ अज्ञान आहे. बचत आणि गुंतवणूक हा यातला नेमका फरक काय? कारण आम्ही जे लोक जेव्हा FD मध्ये पैसे ठेवतो तेव्हा सुद्धा त्याला आम्ही गुंतवणूकच म्हणत असतो. मग ती गुंतवणूक सर्टिफिकेट असतं त्यालाही आम्ही गुंतवणूकच म्हणतो. आणि शेअर बाजार हा आमचा प्रांतच नाही असं काहीतरी आम्हाला वाटत असतं. त्याच्यामुळे बचत आणि गुंतवणूक यातला नेमका फरक काय? मी म्हणेन बचत ही जास्त करून कॅपिटल प्रिझर्वेशनच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे स्टॅबिलिटी जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याला बचत म्हणूया. आणि गुंतवणूक जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याच्यात एक ग्रोथची अपेक्षा आहे की जे तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली आहे ती इन्व्हेस्टमेंट इन्फ्लेशन जे आहे, जे आपल्याला ॲक्च्युली इन्फ्लेशन हे शत्रूसारखं आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा तो कायम दर कमी करत असतो. जे तुम्हाला परतावा मिळणार आहे त्याचं जे जसं की आज 1000 रुपयात जे काय तुम्ही घेऊ शकता ते उद्या 5 वर्षांनी त्या 1000 रुपयात तुम्हाला तेवढी मालमत्ता मिळणार नाही आहे. तर ते गुंतवणुकीचा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा जी ग्रोथची जी अपेक्षा आहे की तुमचं जे भांडवल आहे ते चांगल्या रीतीने वाढलं पाहिजे ही अपेक्षा त्याच्यात पूर्ण होते. सो हा बेसिक डिफरन्स आहे. तुम्ही जेव्हा बचत म्हणता तेव्हा बचत ही स्टॅबिलिटीच्या दृष्टीने लगेच काही जर गरजा लागल्या तर ती बचत आवश्यक आहे की तुम्हाला कुठल्याही क्षणी ती जाऊन काढता येते. सेव्हिंग्समध्ये फॉर एक्झाम्पल, म्युच्युअल फंडमध्ये पण ते काढता येतात पण तुम्हाला तेवढा परतावा मिळेलच असं सांगता येत नाही. तर त्याच्यासाठी गुंतवणूक आणि बचत ह्याच्यातला स्टॅबिलिटी वर्सेस ग्रोथ ऑफ कॅपिटल किंवा कॅपिटल ॲप्रिसिएशन असं आपण म्हणूया. आता आम्ही सगळ्यांना आता बातम्यांमधनं कल्पना असेल की स्वाती कुलकर्णी या फंड मॅनेजर आहेत. म्युच्युअल फंड UTI अर्थात म्युच्युअल फंड असल्यामुळे फंड मॅनेजर आहे. पण नेमकं फंड मॅनेजर म्हणजे काय? फंड मॅनेजर काय करतो? त्याचा पोर्टफोलिओ तो नेमकं काय, त्याच्या कर्तव्य काय असतं ह्याविषयी थोडं सांगा ना. कारण माहिती नाही ह्याविषयी किती लोकांना कल्पना आहे. कारण आम्हाला ॲनालिस्ट माहिती आहेत, आम्हाला ही सगळी नावं ऐकून आहेत माहिती आहेत, याचा अर्थ आम्हाला ही नावं माहिती आहेत. काही शेअर बाजाराचा अभ्यास करणारे आहेत, तुमची सुद्धा टीम असणारच. तर तुम्ही त्या टीममध्ये फंड मॅनेजर म्हणून आहात. तर कसा एकूण त्याचा कारभार चालतो? फंड मॅनेजरचं काम नेमकं कसं? टीम मॅनेजर आणि फंड मॅनेजर ह्याच्यात नेमका काय फरक आहे? अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जसं आपण एखाद्या मूवीला जातो तेव्हा त्यातले जे ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेस असतात ते तुम्हाला फ्रंटमध्ये दिसतात, तसं फंड मॅनेजर हा तुम्हाला फेस दिसतो. पण त्याच्या मागे एक इन्व्हेस्टमेंट प्रोसेस असते आणि ते इन्व्हेस्टमेंट प्रोसेस जी आहे पूर्ण त्याच्यावर हा सगळा म्युच्युअल फंडचा डोलारा उभा असतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन्सकडे बघता तेव्हा त्या ऑर्गनायझेशनच्या ब्रँडचा इम्पॉर्टन्स किंवा त्यांच्या जो प्रोसेसचा जो त्याच्यावर जो ते काय म्हणतात की त्याच्यावर ज्यांचा जो भार असतो तो फार इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी जरी इथे फंड मॅनेजर म्हणून ह्या कार्यक्रमात असले तरी मला आज इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची जी टीम आहे
की जसं आमचे 8 ॲनालिस्ट आहेत आणि एक इन्व्हेस्टमेंट प्रोसेस असते. जसं की सिम्पल म्युच्युअल फंडचं काम काय आहे की जे तुम्ही इन्व्हेस्ट करता ते पैसे गोळा करून ज्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता त्या फंडची जी चौकट आहे की त्या फंडची समजा इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट करायचं पर्सेंटेज असेल की 100% to 70% शुड बी इन इक्विटी, असं जर असेल तर मग ते कुठल्या इक्विटीमध्ये टाकायचं. जर तो लार्ज कॅप असेल तर आम्ही मार्केट कॅप लार्जेस्ट कंपनीजमध्ये जास्ती करून त्याचे पैसे टाकणार. जर मिड कॅप ओरिएंटेड असेल तर ते पर्सेंटेज त्याच्यात जाणार. तर ह्या कुठल्या कंपन्यांमध्ये टाकायचं, का टाकायचं आणि त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे त्या कंपन्यांकडनं, हे आम्ही बेसिकली ठरवतो ॲज अ टीम. आणि फंड मॅनेजरचा रोल हा आहे की हा सगळा पोर्टफोलिओ बनवणं आणि तो मॉनिटर करत राहणं की काही गोष्टी, काही रेग्युलेटरी चेंजेस होतात किंवा साधी गोष्ट म्हणजे कॉम्पिटेटिव्ह इंटेन्सिटी वाढू शकते. मला एक उदाहरण इथे द्यावं असं वाटतं की जसं काय टेलिकॉम सेक्टरमध्ये पूर्वी MTL लँडलाईन हेच फक्त होतं 15 वर्षापूर्वी, पण जसं जसं मोबाईल आले तसं ते एक डिस्रप्शन आलं त्या इंडस्ट्रीमध्ये. आता ह्या गोष्टी तुम्ही जर MTNLचा शेअर घेऊन बसला असतात तर म्हणजे हा ऑफकोर्स हा पोर्टफोलिओमध्ये एक छोटा एक शेअर झाला, कारण आम्ही जेव्हा पोर्टफोलिओ बनवतो तेव्हा एक 50 ते 60 स्टॉक्सचा पोर्टफोलिओ बनवतो आणि वी एन्श्युअर की तो डायव्हर्सिफाईड असेल, की सगळ्या क्षेत्रात आणि ज्या क्षेत्रातले आता प्रॉस्पेक्ट्स चांगले वाटतात तिथे आम्ही जास्त ॲक्टिव्ह बेट्स घेऊन तो पोर्टफोलिओ बनवतो. तर हे जे मॉनिटरिंग आहे कंटिन्युअस की काय कुठल्या कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज कंपन्याच्या कमी होत आहेत किंवा कुठे काही कंपनीजना काही ॲडव्हान्टेज मिळत आहेत तिथे कमी जास्त करणं. त्याच्यानंतर जे इन्व्हेस्टरच्या अपेक्षा आहेत इन टर्म्स ऑफ रिटर्न्स, तर त्या पण वेळोवेळी मार्केटचं जे काय आमचं आउटलुक असतं किंवा पुढे काय अपेक्षा आहे ते कम्युनिकेट करणं, हे सगळं फंड मॅनेजरचा रोल साधारण ब्रॉड आहे. मला असं वाटतं ह्या पुढे जाण्यापूर्वी आपण एक बेसिक आणखीन क्लिअर थोडंसं करूया. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कार्यरत आहात. म्युच्युअल फंड ही एक एंटिटी आहे. शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट शेअर घेण्याची दुसरा एक ऑप्शन असतो आणि पारंपरिक विचारसरणी परत एकदा सेव्हिंग्ज आणि या गोष्टीतच असणारी माणसं FD म्हणजेच बचत आणि म्हणजेच गुंतवणूक अशा विचारसरणीची सुद्धा असू शकतात. तर ह्या 3 गोष्टी आपण कम्पेअर करू शकतो का, आणि नेमकं म्युच्युअल फंड म्हणजे ह्यातलं काय आहे आणि FD वर्सेस म्युच्युअल फंड असं आपण काही कम्पेअर करून ते सोपं करून सांगू शकतो का? हे सोपं करायचं म्हणजे मी एक उदाहरण देते की तुम्ही FDमध्ये आजचा जो रेट आहे 7-7.5% आहे. 20% जर टॅक्स ब्रॅकेट असेल तुमचा तर जेमतेम तुमच्या हातात 6% रिटर्न येतो. इन्फ्लेशनचा दर जो आहे तो 6 ते 8% आहे. आता क्रूड प्राइसेस कमी आल्यामुळे वगैरे आपल्याला तो 5च्या आसपास दिसतोय, पण ऑन अन ॲव्हरेज लास्ट 10 इयर्समध्ये आपल्याकडे 8% इन्फ्लेशनचा दर आहे. त्याचा अर्थ तुम्हाला जे काय 6% बँक इंटरेस्टमध्ये मिळत आहेत ते फ्रॉम डे फर्स्ट इयर ऑनवर्ड्स तुमचा लॉसमध्ये जात आहेत, कारण तुमचे जे भाववाढ आहे ती 8% आहे. ॲटलिस्ट तुमचे पैसे 8%नी ग्रो झाले असते तर तुम्हाला ते म्हणजे बरोबर झालं असतं. तर हा जो भाग आहे की FDचा जो काय एक प्रिन्सिपल तुमचं कॅपिटल तुमचं स्टॅबिलाइज राहतं किंवा सेफ्टी राहते, पण त्याच्यामुळे तुमचा ग्रोथ आस्पेक्ट ऑलमोस्ट 0 होतो. तर हा भाग म्युच्युअल फंडमध्ये त्याचा आपण फायदा मिळतो. इवन जरी आता हे शेअर मार्केट रिलेटेड जरी कंपॅरिझन नाही केली तरी म्युच्युअल फंडमध्ये आज अनेक असे प्रॉडक्ट्स आहेत की जसं तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटच्या सारखे, समजा तुम्हाला कॅपिटलचं जास्त सेफ्टीमध्ये इंटरेस्ट आहे असतील, म्हणजे ठराविक तुम्ही फिनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर आपल्याला काही एक अमाऊंट आपल्याला सेफ्टी पण महत्त्वाची आहे, कारण जेव्हा पैसे लागणार आहेत तेव्हा जर मार्केट खाली असेल तर सगळी रिस्क घेण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो काय पोर्शन तो फिक्स्ड सेफ्टीच्या दृष्टीने ठेवला आहे त्या ह्याच्यात म्युच्युअल फंडमध्ये अगदी कमीत कमी सेफ्टीपासनं म्हणजे लिक्विड फंड्सपासनं कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स, गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये, की जे आपल्यासारख्या लोकांना गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करणं शक्य नाही, कारण त्यांची जी अमाऊंट आहे ती फार हाय आहे आणि तुमचे जे प्रोसिजरल आस्पेक्ट्स आहेत की RBIमध्ये तुम्हाला त्याचं तुमचं SGL अकाउंट वगैरे पाहिजे, हे सगळं कॉमन मॅनला शक्य नसतं, HNIsला पण शक्य नसतं. तर त्याच्यामुळे
हे जे प्रॉडक्ट्स आहेत की प्रत्येक रिस्क रिटर्न प्रोफाईल म्हणूया आपण, की कॅपिटल सेफ्टी पण थोडीफार प्रमाणात आहे आणि रिटर्न बरे आहेत, अशा तुम्ही जर एक आपण ग्राफ काढला तर म्युच्युअल फंडमध्ये अगदी कमीत कमी जोखमीचे ते जास्तीत जास्त जोखीम आणि जास्तीत जास्त रिटर्न पण, म्हणजे वाय ॲक्सिसवर रिटर्न घेतला तर जसं जसं जोखीम वाढत जाण्याची तुमची तयारी असेल तसं तसं तुमचे रिटर्न्स वाढण्याची शक्यता आहे. तर मला वाटतं की आपण असा विचार करूया की फिनान्शियल प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जे आत्ता मेन्शन केलं की FD म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा किंवा डायरेक्ट शेअर इन्व्हेस्टमेंट म्हणा, प्रत्येक जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि त्यांची रिस्क टेकिंग ॲबिलिटीप्रमाणे, आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं जे प्लॅनिंग आहे रिटायरमेंटसाठी, तुम्हाला जी आत्ताची लाईफस्टाईल आहे ती कंटिन्यू करून ती लाईफस्टाईल मेंटेन आफ्टर रिटायरमेंट राहण्याच्या दृष्टिकोनातनं तेव्हा काय कॉर्पस लागणार आहे, ह्या दृष्टिकोनाचा विचार करून तुम्हाला ह्या तिन्ही इन्व्हेस्टमेंटचा अभ्यास करून आपलं ॲलोकेशन द्यावं लागतं. जसं की आता समजा एखाद्या कुटुंबात कॉलेजची ॲडमिशन घ्यायची 1 वर्षात, तर ते तुम्हाला FD मध्ये ठेवावेच लागतील पैसे, कारण ती तुम्हाला नोन लायबिलिटी आहे. पण ॲट द सेम टाईम जर आता एखादा कोणी नवीन तरुण त्यांनी नोकरीला लागलेला आहे, त्याचे ॲस्पिरेशन्स खूप असतात की त्याला स्वतःचं घर पाहिजे 5 वर्षांनी, तर 5 वर्षांनी घर घ्यायला तुम्ही जर गेलात तर बँका तुम्हाला काय 100% पैसे लोनमध्ये देणार नाही आहेत, तुम्हाला ॲटलिस्ट 20-25% स्वतःचे पाहिजेत. मग त्यासाठी तुम्ही जर FD मध्ये ठेवलं तर FDची ग्रोथ किती होणार आहे, 6-7%. पण तेच जर 5 वर्ष तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये बघितलं, ॲव्हरेज रिटर्न 5 वर्षाचे आपण आत्ता सध्या परिस्थितीत 12% आरामात म्हणजे तुम्हाला मिळालेले आहेत. पण हे वर खाली होत असतात, काही 5 वर्षाचा पिरियड तुम्हाला काही रिटर्न्स पण मिळाले नसतील कदाचित. पण ही जी रिस्क आहे की तुम्ही ती घेतल्यामुळे तुमचं जे तुमची जी होम लोन घेण्याची क्षमता आहे ती वाढेल. आणि आपल्याला माहिती आहे की घराच्या प्राइसेस कायमच वाढत असतात, तर त्या दृष्टिकोनातनं जेव्हा तुम्ही नोकरीला लागता तेव्हा एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जसं एक तुम्हाला उदाहरण दिलं तर 1000 रुपये तुम्ही जर इन्व्हेस्ट करायला लागलात पुढची 30 वर्ष, दर महिना फक्त 1000 आणि 12% इंटरेस्ट मिळाला त्या 1000वर, तर तुमची जवळजवळ ती व्हॅल्यू 5000 जर घातले तर 1,74,00,000 असे तुमचे रिटायरमेंटच्या वेळेस जमतात. आता 5000 तुम्ही महिन्याला आरामात काढू शकता. तर हा जो स्कोप आहे ना म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्ममध्ये तुम्ही जर ठेवले तर त्याचा उपयोग होतो. आणि हे काही जास्त मोठं क्लिष्ट असं हे नाही आहे, शास्त्र नाही आहे. मला वाटतं आपल्या शाळेच्या शिक्षणात आपण CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट हा माहितीच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की म्युच्युअल फंड ही काय सोय देतं की तुम्ही जेवढे लाँग टर्म त्याच्यात इन्व्हेस्टेड राहाल तर चक्रवाढी व्याजाचा व्याज म्युच्युअल फंडमध्ये नसतं, पण ग्रोथ, तुम्ही मगाशी रेट ऑफ इंटरेस्ट म्हणाला, देर इज नो कन्सेप्ट ऑफ इंटरेस्ट इन म्युच्युअल फंड, इट इज द रिटर्न. म्हणजे तुम्ही आज 100 घातले तर नेट असेट व्हॅल्यू त्याची 20 वर्षांनी किती असेल. जर फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मी हा जरा लॉंग वाइंडिंग आन्सर आहे पण सोपं करून सांगायचं झालं तर UTI मास्टर शेअर हा 1986 मध्ये लॉन्च झाला होता. 10 रुपयाची त्याची त्यावेळेसची 10,000 कोणी जर घातले असतील तर आज त्याची किंमत 6,50,000 आहे. तर हा जो म्युच्युअल फंडचा एक्सपिरियन्स आहे, फंडचा मास्टर शेअरचा जो एक्सपिरियन्स आहे, जवळजवळ 4 लाख इन्व्हेस्टर्स आमचे हा एक्सपिरियन्स स्वतः त्यांनी घेतलेला आहे. पण आज अनेक त्याच्यात इन्व्हेस्टर असतील जे आले गेले, त्यांचा हा एक्सपिरियन्स नाही आहे, कारण ते थोडा वेळ आले थोडा वेळ गेले, त्यांना हा जो ग्रोथ आहे तो त्यांनी एन्जॉय नाही केला आहे. तर त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही जर जितके लाँग टर्म राहाल तेवढे तुम्हाला कॅपिटल ॲप्रिसिएशनचे चान्सेस म्युच्युअल फंडमध्ये जास्त आहेत. आणि जसं म्हटल्याप्रमाणे 25 वर्षाच्या मुलांनी जर स्टार्ट केलं आज इन्व्हेस्ट करायला तर पुढच्या 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या काळात तो जवळजवळ ह्या सेम 12% इंटरेस्ट रेटनी जर त्यांनी दर महिना 1,000 इन्व्हेस्ट करायला लागला तर त्याचे 65 लाख होतात. पण तेच जर 30 वर्षाचा माणूस आहे आणि त्यांनी 1,000 सुरू केलं तर त्याचे 35-40 लाखच होतात.
म्हणजे स्टार्ट अर्ली, लवकर तुम्ही जेवढं ते 5 वर्ष तुम्ही लवकर चालू केल्यामुळे तुम्हाला जो बेनिफिट मिळणार आहे तो पण फार इम्पॉर्टंट आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता जोखीम असा शब्द वापरलात, रिस्क असा शब्द वापरलात आणि त्या शब्दाची सगळ्यांना भीती वाटते. तर मला विचारायचंय, म्युच्युअल फंड मधली रिस्क हा फॅक्टरचा फक्त विचार केला तर तो आणि शेअर मार्केट मधली थेट गुंतवणूक ह्यात कसं कम्पेअर करता येईल आपल्याला, किती असं की म्युच्युअल फंडला बऱ्याचदा समांतर शेअर मार्केट किंवा समांतर, मराठीत अगदी कॉइन करायचा शब्द झाला तर सट्टा बाजार असं म्हटलं जातं, तर ते कितपत बरोबर आहे? आता जस्ट ऑन द लाईटर नोट, नॉन महाराष्ट्रीयन माणसाने विचारलं मला की हे लोक सट्टा म्हणजे काय आहे. म्हटलं हा सट्टा नाही आहे, ही लोकांची सत्ता आहे आणि इथे मी सट्टा बाजार डिस्कस नाही करणार आहे. पण सांगायची गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात, मला माहिती आणि मला काही ओळखीचे चेहरे इथे दिसत आहेत की जे शेअर मार्केटमध्ये स्वतः इन्व्हेस्ट करतात, पण तो जो तुम्ही पोर्शन इन्व्हेस्ट करता तो एक मर्यादित असावा. कारण काय आहे की तुमचे जे हार्ड अर्न मनी आहे, सेविंग्स आहेत, ते तुम्ही जर असे रिस्की असेट्समध्ये लावले आणि तुम्हाला तेवढा वेळ नसेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल कदाचित ते ट्रॅक करायची, पण तुमच्याकडे वेळ नसेल ते बघायला, तर असं होऊ शकतं की जी म्युच्युअल फंड आज तुम्हाला सोय देतं आहे एक छोट्याशा फीज घेऊन डायव्हर्सिफिकेशनची, की तुम्ही जे 5,000 समजा लावणार असाल तर तुम्ही एकदम एका शॉटमध्ये 50 कंपन्यांचे ओनर होता, कारण 50 कंपन्यांचा पोर्टफोलिओ आहे. वर्सेस एका कंपनीमध्ये तुम्ही जर टाकले ते 5,000 तर डेफिनेटली ती जी रिस्क मी म्हणते ती वेगळी आहे. दुसरा रिस्कचा आस्पेक्ट असा आहे की तुम्ही जेव्हा शेअर बाजारमध्ये असता, डायरेक्ट इन्व्हेस्ट करत असता, तेव्हा बऱ्याच लोकांना एक हे असतं की शॉर्ट टर्ममध्ये पटकन क्विक गेन्स असायला पाहिजे. तर हे भयंकर मला वाटतं रिस्की प्रपोजिशन आहे, कारण तुम्ही मग तुम्ही टिप्सवर काम करायला लागता. सुरुवातीचा तुम्हाला अनुभव आला, वा चांगला आहे, मार्केट जर वर जात असेल, अशी एक म्हण आहे की बरसाती मेंढक, म्हणजे ते फक्त तुम्हाला पावसाळ्यातच दिसतात आणि तुम्हाला वाटतं वा मी एक्सपर्ट आहे. म्हणजे हे मोतीलाल ओसवालचे जे रामदेव अगरवाल आहेत त्यांची ही टर्म आहे, त्यांनी हे केलं आहे की बरसाती मेंढक तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. आपल्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट क्षेत्रातले जे एक वॉरेन बफे म्हणून बऱ्याच लोकांनी तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जरी एक्सपेन्सिव्ह रेटला चांगली कंपनी घेतली तरी तुम्ही त्याच्यावर प्रॉफिट बनवणारच लाँग टर्ममध्ये. पण आपण जेव्हा वेळ म्हणतो की इन्व्हेस्टमेंट हॉरायझन म्हणतो, हा चांगल्या कंपन्यांचा मित्र आहे. पण तेच जर खराब कंपन्यांचा तुम्ही जर हॉरायझन घेतला, म्हणजे तुम्ही जस्ट यू बॉट सम कंपनी विच इज नॉट सो गुड इन क्वालिटी आणि तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्टेड राहिलात, तर मात्र तुम्ही काही सांगू शकत नाही की तो वेळ जो इन्व्हेस्टमेंट हॉरायझन हा त्या इन्व्हेस्टमेंटचा शत्रू होऊ शकतो. तर मला वाटतं की जे आम्ही म्युच्युअल फंडची सिस्टीम आहे की जिथे क्वालिफाईड एक्सपिरियन्स लोक घेतली जातात आणि त्या इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स, अनेक चढउतार बघितलेले मार्केटचे, असे जे काही जो सेटअप असतो, तर कोर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मात्र ह्या म्युच्युअल फंडच्या थ्रू बघायला पाहिजे. मी म्युच्युअल फंडमधली आहे म्हणून म्हणत नाही, पण तुम्ही जस्ट एक लॉजिकली जर विचार केला तर तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात, धकाधकीच्या आयुष्यात असा किती वेळ तुम्ही देऊ शकाल की तुमची जी काय 20-25 कंपन्यांची पोर्टफोलिओ समजा तुम्ही बनवला की त्याला तुम्ही एक जस्टिफिकेशन देऊन चांगला वेळ देऊ शकता. हे मला जरा थोडंसं फार कठीण काम वाटतं आणि म्हणून मला वाटतं हे म्युच्युअल फंडचा इथे इम्पॉर्टन्स आहे. मगाशी वॉरन बफेंचा तुम्ही उल्लेख केला, त्यांचाच असा एक रूल म्हणतात ते त्याला, की 2 रूल सांगतात आणि पहिला रूल असा असतो की नेव्हर लूज युअर मनी अँड द सेकंड रूल इज डोंट फॉरगेट द फर्स्ट रूल. बरोबर. तर म्हणजे ह्याचा अर्थ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा हा कधीही म्हणजे तुम्हाला तो
घालवण्याची शक्यता अजिबात नसते असं आपण म्हणू शकतो का, लाईक फिक्स डिपॉझिट? पण नाही म्हणू शकत. आणि त्याला जोडून मला विचारायचंय, बोलता बोलता तुम्ही हे जे काही बोलतात होतात त्याच्यामध्ये एक निसटता मुद्दा मला तुम्ही तो एक्सप्लेन करावा असं वाटतं. आपण हे जे काही सगळं बोलतोय शेअर बाजारातल्या गुंतवणुकीच्या संदर्भात, हे आपण म्युच्युअल फंडच्या एका प्रकारापुरतं बोलतोय, बरोबर? इक्विटी ज्याच्यात मॅडम चं एक्सपर्टाईज आहे, ज्या फंड मॅनेजर आहेत म्युच्युअल फंड इक्विटीज मधल्या, तर त्या संदर्भात पण जरा एकदा सांगा ना की म्युच्युअल फंड जे 3-4 प्रकारचे असतात त्यातली रिस्क किंवा त्याचा पोर्टफोलिओ हे कसा म्हणजे आयडियली कसा असला पाहिजे, इक्विटी मधला म्युच्युअल फंड आणि बाकीचे म्युच्युअल फंड हे पण एकदा सांगा. आणि मग त्यातल्या त्यात मी जे म्हणते ती की पैसा जाणार नाही असा बेस्ट उपाय कुठला? जसं मी सुरुवातीला सांगत होते की समजा वाय ॲक्सिसवर आपण रिटर्न घेतला आणि एक्स ॲक्सिसवर आपण रिस्क घेतली, तर त्या ह्याच्यात जसजशी तुमची रिस्क घ्यायची कपॅसिटी वाढेल तसा तुमचा रिटर्नची एक्सपेक्टेशन्स वाढतात. तर ह्या आपण मॅट्रिक्समध्ये म्युच्युअल फंडमध्ये सगळे प्रॉडक्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा लिक्विड फंड्स, की जसे आता गेल्या वर्षभराचा आपण लिक्विड फंड्समधला रिटर्न बघितला तर 7.5 ते 8% त्याच्यावर रिटर्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स एफिशियन्सी म्युच्युअल फंडची खूप चांगली आहे, कारण FDचा इंटरेस्ट हा टॅक्सेबल आहे. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही डेट ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट असेल, जशी मी लिक्विड म्हणा किंवा बॉन्ड फंड GSEC म्हणा, ह्याचा 3 वर्षाच्या नंतर तुम्हाला कॅपिटल गेन्स टॅक्सचं कन्सेशन मिळतं. म्हणजे इंडेक्सेशन वगैरे होऊन ते तुमचा टॅक्स कमी होऊ शकतो. तुम्ही जसं म्हणालात तसं वॉरेन बफेटचा जो रूल आहे, त्यांनी असं पण म्हटलं आहे की तुम्ही जेव्हा स्टॉक घेता किंवा म्युच्युअल फंड आता घेता असं पण म्हणू शकतो, असा विचार करा की उद्यापासून स्टॉक मार्केट बंद होणार आहे आणि 20 वर्षानंतर उघडणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला ज्या इन्व्हेस्टमेंटचा कम्फर्ट आहे त्या इन्व्हेस्टमेंट तशा क्वालिटीमध्ये करा. तर बऱ्याच म्युच्युअल फंडचा हा दृष्टिकोन असतो की चांगल्या क्वालिटी कंपनीजमध्ये. आता क्वालिटी म्हणजे काय आमच्या दृष्टीने, जर मी ते पण सांगू शकते. आणि मग तुम्ही जे म्हणालात पॉईंट की कुठले कुठले प्रकार असतात ते आपण त्याच्यावर स्पेसिफिक येऊ. साधी गोष्ट आहे की जेव्हा एखादी कंपनी रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजे जेव्हा आपण इक्विटी शेअरहोल्डर म्हणून त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, बॉरोअर म्हणून नाही किंवा लेंडर म्हणून नाही, तर त्या कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही त्याचे ओनर होता. आता ओनरचा जो दृष्टिकोन आहे की तुम्हाला रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे तुम्हाला काय रिटर्न मिळणार आहे हा महत्त्वाचा आहे. आता हा रिटर्न ऑन इक्विटी शुड बी 15% ते 20%च्या वर पाहिजे. कारण काय की कंपन्या आपल्या देशातल्या ज्या आहेत त्यांची साधारण जी बॉरोईंगची जी कॉस्ट आहे किंवा काय ती साधारण 12 ते 13% आहे. तर त्यामुळे जेव्हा ती कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी जास्त असेल आणि त्या कंपनीचा दुसरा एक आस्पेक्ट की कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस काय आहेत, की त्या कंपनीचं कदाचित ब्रँड चांगला असेल, डिस्ट्रीब्युशन चांगलं असेल, खूप सेटअप किंवा टेक्नॉलॉजी चांगली असेल, तर अशा कंपन्या तुम्ही जर बघितल्या तर त्या कंपन्यांचं आणि व्हॅल्युएशन आम्ही म्हणतो की त्यांचं व्हॅल्युएशन कसं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ते सिलेक्ट करत असतो. आता हे प्रॉडक्ट्स, इतके जे प्रॉडक्ट्स आहेत ते कसे वापरावे असं जर आपण विचार केला तर फिनान्शियल प्लॅनिंग हे मस्ट आहे. की आता तुम्ही जसं म्हणालात तसं समजा नवीन लग्न झालेले जोडपं आहे तर त्यांना मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने आधी प्लॅनिंग करावं लागतं. तर मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने म्हणजे त्यांच्याकडे पुढचा लेट्स 18 ते 20 वर्षाचा काळ आहे. शिवाय तुमचे हॉस्पिटलायझेशनचे रेट असतील. म्हणजे आता ओघाओघात आपला विषय आला म्हणून सांगते की माझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस 3,000 बिल होतं हॉस्पिटलचं. आता जर तुम्ही बघितलं तर एक डिलिव्हरी 60,000 ते 1,00,000 आहे. म्हणजे आता एका जोडप्याला प्लॅनिंग करताना पहिलंच तुम्हाला ही गोष्ट आहे. परत त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशनचे जे रेट्स आपण बघतो की कोणाचे काही जास्त आजार असतात, क्रोनिक आजार असतात, त्याचं हॉस्पिटलायझेशनचं जे इन्फ्लेशन आहे ते 13% वगैरे आहे. तर असा साधारण एक ढोबळ विषय की तुम्हाला मुलांच्या एज्युकेशनसाठी इतके, रिटायरमेंटला हीच लाईफस्टाईल ठेवण्यासाठी इतके,
असा आपण विचार करून आणि त्याच्यात इन्फ्लेशनचा पण की आज इतके लागणार आहेत तर 20 वर्षांनी किती त्याचे लागणार आहेत असं साधारण 6 ते 8% त्या इंटरेस्ट रेटनी वाढवून आपण ते घेतलं इतक्या वर्षांवर तर एक्स अमाऊंट होईल. आता ही एक्स अमाऊंट हा तुम्हाला कॉर्पस जनरेट करायचा आहे. तर त्या ह्याच्यात तो तुम्ही जर एक जोखीम न घेता जर बनवायचं म्हटलं तर ते शक्य नाही. आपण बघितलं की इन्फ्लेशन रेट आपल्या देशात जास्त आहे ते शक्य नाही. तर त्यासाठी आपण काय करू शकतो की असेट अलोकेशन म्हणतो आम्ही की काही पोर्शन तुम्ही इक्विटीमध्ये घाला. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट इक्विटी मी सांगेन की 5 ते 10%च्या वर जनरल माणसांनी करू नये. आणि ते म्हणजे ज्यांना इन्फॉर्मेशन अवेलेबिलिटी नाही आहे किंवा तेवढा वेळ नाही आहे त्यांनी 5 ते 10%च्या वर करू नये. सो आता हे जोडप्याचाच जर विषय घेतला तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एक SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या दृष्टिकोनातनं इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. आणि त्यांनी असं बघितलं पाहिजे की त्यांचा जो ॲलोकेशन आहे इक्विटीचं ते यंग आहेत त्यामुळे त्यांच्याकडे आज 20-25 वर्षाचा इन्व्हेस्टमेंटचा काळ नक्की आहे. तर त्यांनी साधारण 50 ते 60% त्यांचे सेविंग्स हे इक्विटीकडे द्यावे कारण लगेच त्यांना नीड्स नाही आहेत. आणि ते दिल्यामुळे काय होईल जर त्यांचे हाऊसिंगचे ॲस्पिरेशन्स आहेत तर ते पण त्यांना होम इक्विटी क्रिएट करता येतं. तर आणि शिवाय जे काही आता एज्युकेशन एक्सपेन्सेस आहेत म्हणा किंवा घरात सिनियर सिटीजन असतात त्यांच्यासाठी हॉस्पिटलायझेशन लागतील. ट्रॅव्हल इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफस्टाईल नाव. तर त्याच्यासाठी काही बजेट लागतं. तर हे तुम्ही एक आराखडा तयार करून त्याच्यानुसार वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये काही अमाऊंट ठेवावी लागेल. SBमध्ये एक साधारण 3 महिन्याची तुमची सॅलरी साधारण SBमध्ये कायम असावी लागते कारण कधी काही इव्हेंच्युअलिटी येईल सांगता येत नाही. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कारण तुम्हाला लगेच ते पैसे मिळू शकतात आणि त्याच्यावर कॅपिटल लॉस कधी नसतो त्याच्यामुळे थोडा एक 5 ते 10% तुम्हाला तिथे द्यावे लागतील. आणि मग म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही हा कॉर्पस बिल्ड करू शकता. तर मला वाटतं की त्या दृष्टिकोनातनं आज एक व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आर अवेलेबल. आणि बँकांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा म्हणजे तुमच्यातले काही बँकर्स असतील इथे ही गोष्ट आता रिअलाईज होत आहे की नुसतं FDमधनं आणि लेंड करून जो काय त्यांना स्प्रेड मिळतो आणि तो त्यांचा ॲक्च्युली प्रॉफिट बनतो त्याच्यापेक्षा इतक्या सगळ्या लोकांना फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये मदत करून त्यांचं असेट अलोकेशन करून त्याच्यातनं जे त्यांना फी बेस्ड इन्कम येतो त्याच्यामुळे पण त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढते. आणि बँकांमध्ये मॅनेजमेंट्स आर इन्सिस्टिंग नाव की तुम्ही फिनान्शियल प्लॅनिंग लोकांचं केलं पाहिजे. तरी पण इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. त्यामुळे पूर्वी जे होतं की फिक्स्ड डिपॉझिट म्युच्युअल फंडला कॉम्पिटिशनमध्ये आहे म्हणजे आता आमचंच उदाहरण घेतलं तर आमचे जे ओनर आहेत त्या 3 बँका आहेत. तर त्याच्यामुळे हा जो कॉन्फ्लिक्ट पूर्वी असायचा तो आता लुप्त होत चालला आहे. मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता फिनान्शियल प्लॅनिंगची गोष्ट करत होतात तर फिनान्शियल प्लॅनर असणं आणि स्वतःहून ते प्लॅन करणं हे यातलं कुठलं म्हणजे याला तुम्ही कशाला प्राधान्य द्या? मला वाटतं की तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे कारण फिनान्शियल प्लॅनर जरी असला तरी तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे की तुमच्या काय अपेक्षा आहेत. की एखाद्याला ठीक आहे म्हणजे 15-20 वर्ष तो भाड्याच्या घरात राहून सुद्धा ट्रॅव्हल आणि फ्युचर एज्युकेशन ह्याच्यावर जास्त हे करू शकतो किंवा त्यामुळे तुम्हाला एकतर फिनान्शियल प्लॅनर तुम्ही घेऊ शकता. आणि फिनान्शियल प्लॅनरची पण तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे की जस्ट एक जाऊन तुम्ही कॅनव्हास करून आलायत आणि मग नंतर त्यांच्याकडे फिरकायचं नाही हे चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुम्ही असं बघितलं आहे आम्ही आमच्या ह्याच्यात की जसं एखादा इन्व्हेस्टरच्याकडे फिनान्शियल प्लॅनर गेला किंवा फायनान्शियल ॲडवायझर गेला तर तो त्याला वेळ देत नाही कारण त्याला तुम्ही म्हणालात तसं मार्केट वर खाली होतं त्याच्यामुळे त्याचं पूर्ण पॅनिक सिच्युएशन असते आणि मी बरोबर टाईम करेन अशी एक त्यांची अपेक्षा असते स्वतःची हे असते. जर ते करू शकले तर ठीक आहे नाही तर मग ती सगळी चूक ॲडवायझरची असते. तर हा आणि ॲडवायझर येऊन आम्हाला म्हणतो की तुम्हाला कसं नाही कळलं मार्केट पडणार आहे. त्यामुळे हा जो भाग आहे की मार्केटची व्होलॅटिलिटी आहे
ती जरा बाजूला ठेवून आपण म्युच्युअल फंडचा इम्पॉर्टन्स इन फिनान्शियल प्लॅनिंग हे याच्यात लक्ष दिलं पाहिजे. प्रश्न आमच्याकडे यायला लागलेत. मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही प्रश्न पाठवताना त्याच्यावरती तुमचं नाव पण लिहा, म्हणजे आम्हाला त्या नावासकट प्रश्न वाचता येईल. आणि याच्या मागचा दुसरा उद्देश असा आहे की उत्तम प्रश्न विचारणाऱ्यांना विवा लाऊंजमध्ये आपल्या गेस्टच्या हस्ते आपण बक्षीस पण देतो. त्याही कारणासाठी आम्हाला तुमचं नाव जाणून घ्यायला आवडेल. स्वाती मॅडम, प्रश्न आलेत, त्याच्यात काही प्रश्न हे फंड मॅनेजरचं काम जे तुम्ही मगाशी सांगितलं त्या अनुषंगाने आहेत, आणि ते करण्याआधी काय काय क्वालिफिकेशन लागतं अशा स्वरूपाचेही प्रश्न आहेत. तर त्याकडे वळण्याआधी मला तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल, कारण मगाशी रोहन म्हणाला तसं सट्टा बाजार वगैरे अशा काहीतरी कन्सेप्ट असणाऱ्या टिपिकल मध्यमवर्गीय कुलकर्णी आडनावाच्या बाई एकदम अशा फंड मॅनेजर कशा काय झाल्या? ती तुम्हाला म्हणजे घरात काही बॅकग्राऊंड होती अर्थविषयक काही? मी जे मगासपासून सांगते की ती अर्थ जाणीव किंवा अर्थविषयक अर्थ साक्षरता ही कुठल्या स्टेजला आली आणि आपल्या म्हणजे मराठी माणसांमध्ये ती का नाहीये हे आता कदाचित तुम्ही ह्या पोझिशनला आल्यानंतर सांगू शकाल. मला तुमचा प्रवास सांगा, म्हणजे तुम्ही मुंबईच्याच आहात तुम्ही का? ठरवूनच या फील्डमध्ये आला होतात का? नाही, मी ठरवून नाही आले, मी म्हणजे ओघाने येत गेले. अर्थ साक्षरतेचं म्हणाल तर बेसिकली आपल्या घरातली गृहिणी सगळीच मॅनेज करत असते, पगार येतो हातात आणि शी इज द मॅनेजर ॲक्च्युली. पण फिनान्शियल जेव्हा अलोकेशन होतं त्याच्यात ती थोडी मागे पडते, म्हणजे तिचं घरातला जमा खर्च ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. तर तसं आमच्या घरी पण म्हणजे आईच्या थ्रू ते असेल थोडंफार, पण ॲज अ चाइल्ड मला काही त्याची पर्वा नव्हती. खरं सांगायचं तर मला 10वी नंतर सायन्सला घेतलेली ॲडमिशन मी रिजेक्ट करून पार्ला कॉलेजची मी कॉमर्सकडे वळले, कारण मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता आणि बस खेळ आणि तेच विश्व होतं. पण लकीली म्हणजे माझं भाग्य एवढं चांगलं होतं त्यावेळेस की मला जो काय मैत्रिणींचा ग्रुप मिळाला तो पण लाईक माइंडेड होता. म्हणजे एक बाळबोध वातावरण म्हणा की खेळ पण आणि अभ्यास. खेळाच्या वेळेस मग दुसरं काही नाही, म्हणजे अक्षरशः 4 वाजले 4 साडेचार की अशी चलबिचल व्हायची, कधी एकदा ग्राउंडवर उतरतो. आणि मग अभ्यासाच्या वेळेस कारण घरात काही इलाजच नव्हता, घरात सक्त ताकीद होती की जोपर्यंत तुमचा अभ्यास मॅनेज करू शकताय तोपर्यंत खेळ, नाही तर नाही. तर त्यामुळे मग खेळ आणि अभ्यास हे चाललं होतं. माझी मैत्रीण जी इकडे आली आहे ज्योती, ती म्हणजे कॅप्टन होती आमची आणि ती म्हणजे आमच्यासाठी रोल मॉडेल होती. ती जी काय म्हणेल ते आम्हाला खरं वाटायचं त्यावेळेस. तर एकदा असंच आम्ही मॅचवरनं येत असताना तिने म्हटलं की हे असं किती दिवस चालणार, खेळ म्हणजे ठीक आहे पण आपण स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे. आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट माझ्या लाईफमध्ये की ही म्हणते ती खरं आहे आणि ती म्हणत असेल म्हणजे नक्कीच याच्यात तथ्य आहे. तर त्या ह्याच्यातनं मग मी शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यायला लागले आणि फॉर्च्युनेटली वेळ गेलेली नव्हती. त्याच्यामुळे मग BComला कॉलेजमध्ये वगैरे रँक होल्डर झाले आणि मग MBA केलं, मास्टर्स इन फिनान्शियल मॅनेजमेंट इन NMIMS. आणि मग त्याच्यानंतर एक फक्त विचार होता की फायनान्समध्ये काहीतरी करायचं, म्हणजे त्यावेळेस पण म्युच्युअल फंडमध्ये येईन असं नव्हतं. कॉर्पोरेट फिनान्समध्ये 1 वर्ष रिलायन्समध्ये नोकरी केली आणि मग UTIचा मला जॉब आला. तर UTIमध्ये आल्यावर पहिली 5 वर्ष रिसर्चमध्ये मॅक्रो रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, मार्केट रिसर्च या क्षेत्रात काम केल्यावर मग मला जाणवलं की हे जे क्षेत्र आहे त्याच्यात मला फिनान्सच्या बॅकग्राऊंडवर जर काही व्हायचं असेल तर मग फंड मॅनेजमेंटमध्ये काम केलेलं चांगलं. आणि लकीली म्हणजे मला माझ्या ऑर्गनायझेशनचा ह्यासाठी अभिमान आहे की इट इज अ थरो प्रोफेशनल ऑर्गनायझेशन. म्हणजे जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतात तुमच्याकडनं तसेच ते एक्सपोजर पण तसेच मिळत गेले मला आणि मग ते मला वाटतं घडत गेलं. म्हणजे 5-6 वर्ष तिथे तसं काम केल्यावर फंड मॅनेजमेंटमध्ये ॲज अन असिस्टंट फंड मॅनेजर 2004 साली मग मला फंड मॅनेजरचा इंडिपेंडंट रोल मिळाला. पण 10 वर्ष तुम्ही फंड मॅनेजमेंट करता आहात. त्यापूर्वी तुम्ही म्हणालात तसं तुम्ही रिसर्च मध्ये होतात, ॲनालिसिसच्या प्रोसेसमध्ये होतात. ते रिसर्च किंवा ॲनालिसिस मार्केटचं नेमकं काय असतं?
म्हणजे ते नंबर क्रंचिंग असतं फक्त की काही फॉर्म्युला असतो का मिअर स्टॅटिस्टिक्स असतं का काय म्हणजे काय इंट्युशन असतं? म्हणजे तुम्ही या दोन्ही जेव्हा मी म्हणते प्रोसेस ड्रिव्हन आहे तर जास्त भर त्याचा नंबर क्रंचिंग तर येतच ऑफकोर्स, पण जेव्हा प्रोसेस ड्रिव्हन आपण म्हणतो तेव्हा त्याचा भर जास्त हा एक सायंटिफिक प्रोसेसवर असतो की जसं काय मी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे 8 ॲनालिस्ट आहेत, तसं मी पण त्या रोलमधनं जेव्हा गेले तेव्हा एक पर्टिक्युलर सेक्टर अलॉट झालेलं असतं, किंवा जेव्हा मी असिस्टंट फंड मॅनेजर होते तेव्हा काही पर्टिक्युलर फंड्ससाठी असिस्टंट फंड मॅनेजर होते. तर हे सेक्टरमध्ये आम्ही ॲनालिसिस म्हणायचं म्हटलं तर सेक्टरचा साधारण मार्केट साईज काय आहे, कॉम्पिटिशन किती आहे त्या सेक्टरमध्ये, जर एखादं सेक्टर असेल ज्याच्यात खूप सारे प्लेयर्स आहेत तर त्या कंपन्यांमध्ये त्यांची फ्युचर ग्रोथ ही फार अनसर्टन असू शकते. तर हा सगळा ॲनालिसिस, आणि आम्ही एक फिनान्शियल मॉडेल स्वतःची असतात, म्हणजे इंटरनली आम्ही ते मेंटेन करतो आणि डेव्हलप करतो. बेसिकली आमचा भार कशावर असतो की आज ही फिनान्शियल कंडिशन आहे, ह्या कंपनीची ग्रोथ प्रॉफिट्समध्ये कशी होऊ शकते. मग ग्रोथ तुम्ही नुसता एक पर्सेंटेज करून एक्सेलची हे फॉर्म्युला कॉपी नाही करू शकत, की त्याचे काय काय आस्पेक्ट्स आहेत ग्रोथचे, की कशामुळे येईल, की आता सेल्समध्ये व्हॉल्यूम डिमांड कुठे आहे, कशात डिमांडचे ड्रायव्हर्स काय आहेत, की काही कंपनी चे टॉप मॅनेजमेंट कशी आहे, त्यांची थॉट प्रोसेस काय आहेत, त्याच्यानंतर बॅलन्स शीटची कंडिशन कशी आहे, की ठीक आहे थॉट प्रोसेस असेल पण तुमचे बॅलन्स शीटच जर सपोर्ट नसेल करत, की तुमच्याकडे चांगली स्ट्रेंथ नाही आहे बॅलन्स शीटची, तर तुम्ही पैसे आणणार कुठून, किंवा लेंडर्स तुम्हाला का पैसे देतील. तर हा जो सगळा एक ओव्हरऑल त्याचा ॲनालिसिस आहे, त्याची सुरुवात ॲक्च्युली ह्या तुमच्या फॉर्मल एज्युकेशनमध्ये होते. म्हणजे कॉमर्समध्ये म्हणा किंवा इंजिनिअरिंग आणि MBAमध्ये ह्या सगळ्या प्रकारची अकाउंटन्सी किंवा फिनान्शियल मॅनेजमेंट ह्या गोष्टी सगळ्या आपण शिकत असतो, आणि त्याचा इथे इम्प्लिमेंटेशन एक प्रॅक्टिकल साईड विथ ॲक्च्युअल हँड्स ऑन एक्सपिरियन्स विथ द लाईव्ह मार्केट, हा एक प्रवास फंड मॅनेजर घडवण्यासाठी जरुरी आहे. तुम्ही स्पोर्ट्समध्ये होतात, तुम्ही एक्झॅक्ट आय गेस बास्केटबॉल नाही, व्हॉलीबॉल खेळत होतात तुम्ही, तर तो स्पोर्ट, त्यातली रिस्क आणि आत्ता तुम्ही जे काही फंड मॅनेज करता यातली रिस्क, यातलं कुठे तुम्हाला कधी कनेक्ट जाणवतो का? ॲक्च्युली रिस्कपेक्षा मी म्हणेन की जबाबदारी. जसं की आमचे कोच नेहमी म्हणायचे की व्हॉलीबॉल हा गेम 3 पासेसचा गेम आहे. जेव्हा सर्व्हिस येते अपोनंटची तेव्हा जो फर्स्ट पास आहे तो पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, कारण तो बरोबर जर लिफ्टरच्याकडे व्यवस्थित गेला तर त्या लिफ्टरची जी लिफ्ट द्यायची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होते, आणि मग स्मॅशरला काही त्याला वावच नसतो, जिथे बॉल वरती गेलाय तिथे जाऊन तो फिनिश करायचा पॉईंट. तसा हा थोडा बहुत मला वाटतं की ह्या प्रोसेसमध्ये रोल फंड मॅनेजरचा आहे, की ॲनालिस्ट आहे, मार्केटमधनं सगळीकडनं गोष्टी येत असतात आणि त्या आपण ॲनालाइज करून ॲज अ टीम यू हॅव टू डिलिव्हर. तर हा जो एक भाग आहे तो मला वाटतं मी रिलेट करू शकते, आणि फंड मॅनेजमेंट इज अ टीम एक्सरसाइज, आणि त्याच्यात मला ह्याचा खूप उपयोग होतो या सगळ्या बॅकग्राऊंडचा. दुसरी गोष्ट म्हणजे एक वर्क लाईफ बॅलन्सच्या दृष्टिकोनातनं बघायचं म्हटलं तर जे काय स्पोर्ट्समधलं तुमचं ट्रेनिंग झालं त्यावेळेस, म्हणजे की कंडिशनिंग म्हणा की रिगरस, म्हणजे तुम्हाला बॉल हातात मिळायच्या आधी तुम्हाला भयंकर आधी वॉर्मअप आणि भयंकर एक्सरसाइज करायला पाहिजेत की ज्याच्यामुळे तुम्ही ते कंडिशन होता त्या ह्याच्यात. तसं एकदा तुम्ही म्हणजे जेव्हा आपण रिअल लाईफमध्ये नोकरी करून संसार करायचा त्या ह्याच्यात तुम्हाला तेवढी टेनॅसिटी लागते किंवा एन्ड्युरन्स लागतो, पेशन्स लागतो. तर हा पण एक त्या गेमच्या बॅकग्राऊंडमध्ये आम्हाला सोपं गेलं, आणि माझा जो काय ग्रुप आहे त्या सगळ्यांचं मत हेच आहे की ते इट हॅज हेल्प. सो स्पोर्ट्स किंवा अभ्यासाकडनं दुसरीकडे लक्ष जाणं हे वाईट नाही आहे, आणि ॲज अ पॅरेंट ऑल्सो आय एम सेईंग नाव, सो आय थिंक वी शुड बी ओपन टू दॅट. मला गंमत अशी वाटते की एकीकडे फंड्स निवडणं आणि दुसरीकडे घरी जाऊन भाजी निवडणं ही कसरत म्हणजे सगळेच करतात ऑब्व्हियसली, पण तुम्ही ज्या पोझिशनला पोहोचलात त्या पोझिशनला पोहोचेपर्यंत कशी झाली?
मी आणि ते त्या प्रश्नाला मी सगळ्याच आजकाल वर्किंग विमेन ही कॉन्सेप्ट आता नवीन राहिलेली नाहीये, पण फंड मॅनेजर असते जेव्हा घरातली बाई किंवा कुठलीही तुमच्या क्षेत्रात काम करणारी कधीही असेल, तर अर्थातच तुम्ही मार्केट बंद होईपर्यंत मार्केटच्या आकड्यांवरच लक्ष ठेवून असणार. तो वर्क लाईफ बॅलन्स कसा साधता हा प्रश्न त्याचा होता. आणि खरंच म्हणजे असं मार्केट जेव्हा बंद होतं तेव्हा असं हुश असं होतं का दररोज अजूनही? ॲक्च्युली आम्ही मार्केटच्या वर खाली होण्याकडे लक्ष देत नाही एवढं, कारण आमचा जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा 3 ते 5 वर्ष हा आमचा पण दृष्टिकोन असतो. त्यामुळे इट डझंट रिअली मॅटर की क्वार्टरली रिझल्ट्स खराब आलेत किंवा काय. राहिली गोष्ट भाजीची, ऑफकोर्स घरी जाताना वगैरे भाजी निवडत नाही किंवा कधी निवडली नाही, पण एक घरातला जो सपोर्ट असतो फॅमिलीचा तो मला वाटतं स्पेशली बायकांना हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एक घरातली तुम्ही जर जबाबदारी बघितली म्हणजे ऑफिसची जबाबदारी आहेच आणि सगळ्यांनाच आहे, आणि घरातली जबाबदारी जी बायकांवर असते की घराची जी इमोशनल नीड किंवा आपल्या जे काही ट्रॅडिशन्स आहेत, सणवार आहेत, ते पुढच्या पिढीला समजण्यासाठी जे काय आपण करत असतो की तो एक्स्ट्रा एफर्टच असतो त्या दृष्टिकोनातनं. तर या ह्याच्यात मला वाटतं घर ॲज अ युनिट हे सगळ्यांचीच सपोर्ट भयंकर जरुरी असतो, आणि मला फॉर्च्युनेटली तो कायम मिळाला. म्हणजे माझे जेव्हा, आणि हा प्रश्न जो आहे तो नवीन जेव्हा यंगस्टर्स असताना आपण म्हणजे जेव्हा नवीन नवीन संसार असतो तेव्हा त्याचा भयंकर मला वाटतं तो रिलेव्हंट आहे. नंतर तुम्ही थोडंफार ॲडजस्टमेंट करू शकता, काही हेल्प घेऊ शकता, पण त्यावेळेस जेव्हा तुमच्यावर डिपेंडन्स जास्त असतो घराच्या फॅमिलीचा पण, तेव्हा घरातला सपोर्ट सिस्टीम मला वाटतं ती खूप महत्त्वाची आहे. आणि मला फॉर्च्युनेटली म्हणजे माझे मिस्टर स्वतः सायंटिस्ट आहेत, पण त्यांनीसुद्धा भरपूर ह्या बाबतीत मला प्रोत्साहन दिलं, आणि त्यांचं प्रोत्साहन असल्यामुळे आणि घरात आईवडील आणि सासू सासरे यांनी वेळोवेळी मुलं लहान असताना जी काय जबाबदारी उचलली की ज्यांनी मी निश्चिंत होऊन ऑफिसमध्ये कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकत होते, ते मला वाटतं मस्ट आहे. म्हणजे ते आपण कदाचित आज हा जेंडर डायव्हर्सिटीचा विषय एवढा जो डिस्कस होतो त्याचा आणि वाढता त्याचं प्रमाण हे मला वाटतं आपल्या समाजाने रिझर्वेशन न देता रिस्पेक्ट देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याला जोडून मला तुम्ही म्हणालात तसं की आता दिसायला लागले आहेत बँकिंगच्या क्षेत्रात स्त्रिया दिसायला लागल्या आहेत मोठ्या मोठ्या पोझिशनला, पण हा जेव्हा विषय येतो ना गुंतवणुकीचा किंवा त्यातल्या रिस्क फॅक्टरचा, त्यात प्रमाण कमी का आहे स्त्रियांचं, तुमचं काय याच्याविषयी म्हणणं आहे? आणि त्यातही आपण जेव्हा म्हणजे परत एकदा त्या मध्यम वर्गावर येतो तेव्हा मग काय म्हणजे अवेअरनेस नाही आहे हा मुद्दा आहे का, हे करिअर म्हणून विचार का होत नाहीये मुलींकडनं? याची बॅकग्राऊंड अशी आहे की काल परवाच एका कार्यक्रमात एका मोठ्या बँकेच्या, आपल्याच भारतातल्या मोठ्या बँकेच्या ज्या सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांच्या बोलण्यात हा मुद्दा आला होता की नंबर्स शी रिलेटेड म्हणजे क्वांटिटेटिव्ह हे जास्त असतो, परीक्षांमध्ये भर जास्त असतो, त्यामुळे मुली येत नाहीत. तुमचा अनुभव या सगळ्याविषयी काय आहे? का नसाव्या, म्हणजे मुलींची संख्या का कमी असावी? साधारण तुम्ही बघितलं तर आपण MBAच्या ॲडमिशन्समध्ये जर पाहिलं तर तिथे मला वाटत नाही की असं काही प्रमाण विसंगत आहे. म्हणजे आज MBAला तुम्ही ॲडमिशनला बघितलं तर बऱ्याचशा मुली आणि त्या फायनान्सकडे पण जाणाऱ्या आहेत. मला वाटतं की एकतर शेवटी जेव्हा आपण घर ॲज अ युनिट बघतो तेव्हा तुम्हाला कसे सपोर्ट कशा दृष्टीने की समजा एखाद्याचं करिअरवर जसं करिअर डिमांड्स ट्रॅव्हलिंग खूप आहे, म्हणजे समजा मिस्टरांचं तुमच्या किंवा म्हणजे एका स्पाऊसचं जर ट्रॅव्हलिंग आहे तर कदाचित बाईला ती बॅकसीट घेते, कारण घरातली इमोशनल नीड आणि जी काय कल्चरल नीड आहे ती तिची जास्त आहे, त्यामुळे विलिंगली बायका घेतात. पण मला असं वाटत नाही की ती संख्या जरी नसली तरी आज तुम्ही बघितलं ज्या होममेकर स्त्रिया आहेत त्यांची जी IQ लेवल आहे, त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, किंवा मुलांचं संगोपन आणि त्यांना मोठं करणं ह्याच्यातसुद्धा मला वाटतं की खूप इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि तो जो सहभाग आहे तो पण एक आपली जी पुढची पिढी आहे त्याला सशक्त करण्यात इम्पॉर्टंट आहे. ह्या क्षेत्राबद्दल बोलायचं म्हटलं तर मला वाटतं की आता हे बदलते,
म्हणजे आज ॲनालिस्ट म्हणून बऱ्याच मुली आहेत ज्या 20 वर्षापूर्वी अगदी थोडं तुरळक दिसायच्या, त्या आता तुम्ही ॲनालिस्ट मीटला जा किंवा कॉन्फरन्सेसमध्ये जा, बऱ्यापैकी नंबर आहे. फक्त मला वाटतं की हे जे नंतरचा जो ग्रुएलिंग पिरियड असतो की प्रोसेस ड्रिव्हन ऑर्गनायझेशन्समध्ये की तुम्हाला अमुक एक अशी अपेक्षा आहे, असं असं काम करायचं आहे आणि हे आउटपुट आहे, त्याच्यात स्त्रियांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे, कारण इट इज अ नोन पॅटर्न. पण इथे थोडंसं तुम्हाला तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे अनुभव, इंट्युशन किंवा हा पण महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही काही कारणासाठी तुम्हाला मध्ये ब्रेक घ्यावा लागला तर परत या क्षेत्राकडे वळणं हे थोडंसं म्हणजे यू हॅव टू टेक अ बॅक स्टेप, आणि ते कदाचित कठीण जात असेल म्हणून आज कमी दिसत असतील. आणि मला वाटतं की त्या बाबतीत माझं हे आज हे आहे काय म्हणायचं की सौभाग्य आहे की मला सपोर्ट मिळत गेला. आणि आज विजिबिलिटी कमी असल्यामुळे मला तुम्ही आज इकडे बोलवलं, तर मग तिथे पण कॉम्पिटिशन झाली. स्वाती मॅडम, खरंच मी ह्या सगळ्या मॉडेस्टीतनंच सांगतायत गोष्टी, कारण मुळात आम्ही जेव्हा त्यांना अप्रोच झालो होतो तेव्हा त्यांचंही हा म्हणणं होतं की मी का, तर त्याचं उत्तर माझ्या मते हे आहे की या पोझिशनला काम करणाऱ्या खूप कमी आणि खूप मोठ्या पोझिशनला आणि त्या जितक्या चांगल्या प्रकारे काम करतायत त्या करणाऱ्या स्त्रिया फार कमी आहेत. आणि त्यातनं नक्की प्रेरणा माझ्या मते उपस्थितांना मिळेल. एक करिअर ऑप्शन म्हणून नक्की ह्या सगळ्या विषयाकडे मुलं मुली दोघंही बघायला लागतील. यासाठी हा उद्देश या सगळ्या मागे होता. मगाशी कॉम्पिटिशन अजून वाढणार. मगाशी अरुंधतीने एक प्रश्न विचारला होता, तसाच प्रकारचा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारलाय. आर्थिक गुंतवणुकीबाबत मराठी माणसांबाबतचं आपलं निरीक्षण काय आहे? आता मला असं सांगावं असं वाटेल की माझे MBAचे जे प्रोफेसर मांडकेकर हे पण मराठीच आहेत आणि त्यांचं नाव बऱ्याचशा इन्व्हेस्टर्सना इथे माहिती असेल की ते किती मोठे इन्व्हेस्टर आहेत. तर असं मला वाटत नाही की मराठी माणूस मागे असतो किंवा काही, म्हणजे गुंतवणूकदार म्हणून म्हणा किंवा तुम्ही बिझनेसमध्ये त्यांची झेप म्हणा, असं मला काही जनरलायझेशन नाही करायचं आहे. हा जो आपण भाग बघतो की जनरली म्युच्युअल फंडचा अवेअरनेस कमी आहे, हा भारतभर आहे. आणि मुख्य म्हणजे दुसरी एक गोष्ट मला या बाबतीत सांगावीशी वाटते की एक कोणी सांगेल इथे की कधी जास्तीत जास्त शॉपिंगसाठी गर्दी होते? कधी होते? आज दादरला पोचायला कुणाकुणाला उशीर झाला. दिवाळी सणाला सेल, जेव्हा सेल असतो, कधी मला माझ्या इथे मैत्रिणींना माहिती असेल सुंदराबाई हॉल किंवा कलानिकेतनचा सेल, जशा साड्या खेचत असतात बायका, तसं म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा मार्केटमध्ये डिस्काउंट असतो तेव्हा मात्र सगळे पाठ फिरवतात, शेअर मार्केटमध्ये डिस्काउंट. तर हा जो भाग आहे ना, ही जी सायकी आहे ती सगळीकडे कॉमन आहे. लोकांना वाटतं की नको, हे काहीतरी वर खाली फार होतं आहे, मला जेव्हा NAV खाली जाते. तर हा एक मला वाटतं की स्ट्रॅटाचा फरक आहे की अनअवेअर पीपल आणि अवेअर पीपल हा फरक आहे. फायनान्शियल अवेअरनेस आला, साक्षरता वाढली की त्याला काही वेळ नाही लागणार. सुनील बांदेकर यांनी याला जोडून असा प्रश्न विचारलाय की ती जी एक सायकी तयार झाली आहे की आज या वाढत्या महागाईशी तोंड मिळवण्यासाठी काही सर्वसामान्य लोक काही एजंटच्या थापांना बळी पडून, त्यावेळी माहिती नसतं त्या थापा असतात, माहिती नसलेल्या फंडात पैसे गुंतवतात. पुढे असे करते जे फंडवाले आहेत ते पळून जातात आणि कंपन्या बंद करतात. अशा प्रकारे ज्या सामान्य माणसं जी गुंतवतात त्यांनी तो इशारा कसा ओळखावा की बाबा आपण ज्या फंडमध्ये टाकतोय तो फंड नाही आहे तेवढा चांगला, किंवा त्याला जोडून असे 2-3 प्रश्न आहेत. ते कदाचित तुम्ही ते सगळं एकत्र घेऊ शकलात तर. उल्का खरपुडे यांनी विचारलंय, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी योग्य म्युच्युअल फंड कंपनी किंवा योग्य म्युच्युअल फंड निवडताना सामान्य गुंतवणूकदारांनी काय निकष लावावेत म्हणजे नुकसान टाळण्यासाठी. आणि याला काही म्हणजे त्यांचा प्रश्न पुढला असा होता की संबंधित संस्थांचं किंवा सरकार यांचं काही नियंत्रण असतं का या सगळ्यावर? या सगळ्या प्रश्नामध्ये आणि त्याच धर्तीचे आहेत की म्युच्युअल फंड हा चांगला म्युच्युअल फंड आहे की वाईट, अशी काही कॅटेगरी करता येते का, असा एकाने विचारलाय. संतोष नायगावकर यांनी पुन्हा फंडाची निवड कशाच्या आधारावर करावी असेच. तर माझ्यामध्ये या सगळ्यात एकूण म्युच्युअल फंड निवड निकष याविषयी आपण सांगू शकलात तर.
मी ऑफकोर्स म्हणणार UTI म्युच्युअल फंड, पण ते लॉजिकल आन्सर देण्याच्या दृष्टीने मी असं म्हणेन की ज्या म्युच्युअल फंड्समध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट टीम आहे, जसं की आता मी माझ्या ऑर्गनायझेशनबद्दल बोलायचं झालं तर आम्ही आज 15 जणं इन्व्हेस्टमेंट टीममध्ये आहोत. आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट टीम असणं हे का महत्त्वाचं आहे की तुम्ही एक इंडिपेंडंट रिसर्चवर भार देऊ शकता त्या ह्याच्यात, की तुम्ही जेव्हा ब्रोकरकडनं रिसर्च घेता आणि त्याच्यावर तुमचा अनुभव लावून किंवा ते वाचून ते मग निर्णय घेता, तेव्हा त्याच्यातला जो इंडिपेंडन्स येत नाही आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू शकतो. तर ही गोष्ट एक आहे. किती म्हणजे त्याचा ब्रँडिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण तितकी वर्ष म्युच्युअल फंड, आता जसं UTIचं बघायचं म्हटलं तर वी आर देअर इन द मार्केट फॉर सच अ लाँग टाईम. आणि आम्ही बरेचसे चढउतार पाहिलेत. प्रोसेस ड्रिव्हन असल्यामुळे ते एक इम्पॉर्टंट आहे की म्युच्युअल फंडची निवड करताना म्युच्युअल फंड कितपत प्रोसेस ड्रिव्हन आहे. आता वेन आय से प्रोसेस ड्रिव्हन, इंटरनल प्रोसेस तर मी सांगितलं, एक्सटर्नली तुम्ही ती कशी ओळखायची. तर जे काय फंडचं पोझिशनिंग आहे, ज्याला आम्ही म्हणतो की आता UTI मास्टर शेअर किंवा UTI टॉप 100 हा लार्ज कॅप ओरिएंटेड फंड आहे, तर तो लार्ज कॅप ओरिएंटेड फंड आम्ही मॅनेज केला आहे की नाही. की तुम्ही लार्ज कॅप ओरिएंटेड फंड म्हटलं आहे पण जाऊन त्याच्यात 50% मिड कॅप टाकलेत, तर त्याचा अर्थ नाही, तुम्ही त्याची रिस्क लेवल बदलताय, कारण मिड कॅप्स हे लार्ज कॅपपेक्षा रिस्की असतात. तर तुम्ही 70 ते 80% जास्त जर तुम्ही लार्ज कॅपमध्ये ठेवलेत तर ते लार्ज कॅप आहे. तर ही जे आम्ही म्हणतो स्टाईल प्युरिटी, की इन्व्हेस्टमेंट फ्रेमवर्क तुम्ही ठेवलं आहे की नाही, हे इम्पॉर्टंट आहे. तर ते तुम्ही स्टडी करू शकता की कितपत ह्या स्टाईलवर इम्पॉर्टन्स देतो आहे, ट्रान्सपरन्सी मेंटेन केली आहे. तुमचा जो प्रश्न होता की एजंटनी काही सांगितलं आणि नंतर ते गेले किंवा कुठला फंड निवडावा, मला एक सांगा असं वाटतं की तुम्ही फंड तर आज इंडियामधले 80% वर सरसकट फंड्स हे इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देत आहेत. आता तुम्ही इंडेक्सची गोष्ट केली तर 15 वर्षाचा जर पिरियड असेल तर इंडेक्सचा रिटर्न हा साधारण 1979 पासून आपण कुठलाही 15 वर्षाचा पिरियड असा घेत गेलो रोलिंग रिटर्न बेसिसवर, तर इंडियन मार्केट्समध्ये 14 ते 15% रिटर्न हे मिळालेले आहेत. आणि वोलॅटिलिटी किंवा ही फार कमी आहे, म्हणजे रिस्क त्याच्या साधारण 14 ते 15% रिटर्न 15 वर्षात मिळालेले आहेत. तर ह्या केसमध्ये जर इंडेक्सचा रिटर्न 14 ते 15 आहे आणि 90% ऑफ द फंड्स हे त्यापेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत, तर मला वाटतं हा जो डिबेट आहे की हा फंड चांगला करत नाही, तो फंड चांगला करत नाही, हा तुम्हाला तुमच्या फायनान्शियल गोल्सपासून परावृत्त करतो. की तुम्ही ह्या चर्चेमध्ये तुमची जी महत्त्वाची त्याच्यात भूमिका आहे की रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ती बाजूला राहते आणि ह्या चर्चेत आपण नुसता वेळ घालवतो आणि आपलं स्वतःचं नुकसान करतो. कारण हा फंड जो आज कुठला फंड चांगला करत असेल, तुम्ही टॉप 10-20 फंड्स घेतले इन टर्म्स ऑफ AUM, एक वर्ष त्यांनी चांगलं केलं तर ती गॅरंटी नाही आहे की पुढच्या वर्षी चांगलं करेल, कुठला तरी दुसरा फंड करेल. तर हा मला वाटतं हा जो आहे तो नॉईज लेवल आहे, जो आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट गोलपासनं, फिनान्शियल गोल्सपासनं परावृत्त करतो. तर तुम्ही साधारण चांगल्या एक बॅकग्राऊंड असलेली स्टेडी म्युच्युअल फंड्स, कन्सिस्टंट रिटर्न्स दिलेले म्युच्युअल फंड्स ते तुम्ही निवडू शकता. आणि तुमचा इन्व्हेस्टमेंट हॉरायझन जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे टाईम इज युअर फ्रेंड, त्याला महत्त्व द्या. आणि दुसरं, टायमिंग मार्केटचं करण्यात मला तरी वाटतं इतक्या वर्षात मला ते काही जमलं नाही आणि इन्व्हेस्टर्सनी त्या टायमिंगच्या मागे धावू नये. कारण टायमिंग करून परत जे काय अगदी तुम्ही वर्स्ट डेजला, म्हणजे मार्केट अगदी खूप करेक्ट झालेल्या दिवशीच तुम्ही इन्व्हेस्ट करणार असे जरी दिवस निवडले तरी तुम्ही जर 20 वर्षाचा काळ घेतला तर तुमच्या रिटर्न्समध्ये फार तर 1% CAGR मध्ये फरक पडतो. तर एवढी वर्थ आहे का ते लक्ष घालून मार्केट पडलेल्याच दिवशी घेणं? त्याच्यापेक्षा एक रेग्युलर डिसिप्लिन्ड अप्रोच इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. म्हणजे वेळ, आता म्युच्युअल फंड तुमच्या बोलण्यात 2-3 विषय आले, त्यातला कधी घ्यावा याच्यात मार्केटशी थेट संबंध असायची आवश्यकता नाही असं म्हणालात. वय हा काही फॅक्टर त्याच्यामध्ये असू शकतो, त्याच्यावरही तुम्ही बोललात. आणखीन एक जो मुद्दा तुम्ही सांगितलात
रिस्क फॅक्टरच्या दृष्टीने स्मॉल कॅप, मीडियम कॅप आणि लार्ज कॅप, त्याविषयी मला थोडं सांगाल का, की सर्वसामान्य इन्व्हेस्टर्सनी साधारण यातल्या कुठल्या कॅटेगरीतल्या म्युच्युअल फंडवरती जास्त भर दिला पाहिजे आणि ते कशावर अवलंबून आहे? म्हणजे तुमची फायनान्शियल गोल काय असेल तर तुम्ही काय प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा, असं काही तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे आता आपण असं धरूया की समजा एखाद्या इन्व्हेस्टरसाठी आपण ठरवलं की 50 ते 60% हे इक्विटीचं अलोकेशन महत्त्वाचं आहे इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये. समजा तुमचं सेविंग 100 असेल की एकंदरीत, तर 50 ते 60% तुमची जर आवश्यकता आहे एज आणि सगळ्या फॅक्टर्स स्टडी करून ऑफकोर्स, तर ह्या 50 ते 60% पैकी मिनिमम त्याची अर्धी रक्कम ही लार्ज कॅप ओरिएंटेड फंड्समध्येच टाकावी आणि मग मिड कॅप ओरिएंटेड फंड्स आहेत किंवा स्मॉल कॅप आहेत ह्याचा एक टॉपअप म्हणून आपण उपयोग करावा. की जसं मिड कॅप अलोकेशन तुम्ही 20% करू शकता, त्याचं एक 10% स्मॉल कॅपसाठी थीमॅटिक फंड्स असतात की जसं आमच्याकडे एक UTI MNC फंड आहे, तर तो फक्त मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्या कंपन्या जसं म्हणजे इन टर्म्स ऑफ द मार्केट त्यांचा जो मार्केट शेअर आहे युजली त्यांच्या मार्केटमध्ये ते लीडर्स असतात. तर हा जो फंड आहे तो थीमॅटिक का म्हणतो आम्ही, की त्याच्यात तुम्हाला जर त्या MNCs पर्टिक्युलर सेक्टरमध्ये नसतील तर त्या MNCला एक्सपोजर फंड मॅनेजर घेऊ नाही शकत. तर अशा थीमॅटिक फंड्सचं एक्सपोजर तुम्ही अगेन 5 ते 10%. सेक्टर फंड्स हे हायेस्ट रिस्कमध्ये म्हणतो आपण आणि त्याला टायमिंग कदाचित महत्त्वाचं असतं. म्हणजे इनफॅक्ट काही म्युच्युअल फंड सॅव्ही इन्व्हेस्टर्स जे आहेत की ज्यांना हे सगळं माहिती आहे त्यांना बरोबर ते बँकिंगचं एक्सपोजर, फॉर एक्झाम्पल बँकिंग सेक्टर फंड आहे, त्यांना वाटतं समजा की सेक्टर आता चांगलं करतं आहे किंवा करायचे चान्सेस आहेत, तर त्यांना त्यांचं ॲलोकेशन वाढवायचं आहे, तर हे टॉपअप तुम्ही वाढवू शकता असं. तर हा अप्रोच असावा. पिरॅमिड जर बघितला तर सगळ्यात बॉटम ऑफ द पिरॅमिड इज द हायेस्ट अलोकेशन टू लार्ज कॅप, देन इन्क्रीज थ्रू मिड कॅप फंड्स, देन स्मॉल कॅप आणि मग मला वाटतं की यू विल हॅव अ मच बेटर रिस्क रिटर्न बॅलन्स. ओमकार स्वामी यांनी प्रश्न विचारला की म्युच्युअल फंडवर FD प्रमाणे सर्व बँक जशा FDवर कर्ज देतात तसं म्युच्युअल फंडवर मिळू शकतं का? ॲक्च्युली कर्ज नाही मिळू शकत, पण एक इम्पॉर्टंट म्हणजे एक छान स्ट्रक्चर आपण याच्यावर विचार करू शकतो की काही बऱ्याच लोकांना जे लमसम बेनिफिट मिळतात की जसं पेन्शन आहे किंवा काही लोकांना ते सुपरॲन्युएशनच्या वेळेस एक मोठी सम मिळू शकते. तर आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन असं एक आपण स्ट्रक्चर तयार करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे समजा आज आमच्या काही फंड्समध्ये ते आम्ही काही लोकांनी म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये काही आमचे फिनान्शियल ॲडवायझर्स आहेत, तर त्यांनी एक केलेलं गणित मी शेअर करू शकते की 25 लाख एका फंडमध्ये UTI डिव्हिडंड यील्डमध्ये 2005 साली त्यांनी घातले. दर महिना ते 25,000 काढतायत त्यातनं की एक पेन्शन मिळा, कारण आज सोशल आपल्याला बेनिफिट्स नाही आहेत बऱ्याच लोकांना. इथे पेन्शन मिळणारे लोक 10%च असतील, तर ते 25,000 दर महिन्याला काढतायत आणि त्याच्या इतकी 10 वर्ष त्यांनी काढलेली अमाऊंट त्यांची जवळजवळ आता 30 लाख त्यांनी काढून घेतलेत. कारण हे 25 लाख जे ठेवलेत ते पण ग्रो होत आहेत, त्याच्यामुळे आता 30 लाख त्यांनी काढून घेतलेत आणि उरलेली त्यांची जी काही किटी आहे आमच्याकडे ती जवळजवळ 50 लाखाची आहे. तर आता हे 10 वर्षाचा पिरियड ठेवल्यामुळे आणि त्यांचं जे कॉर्पस होतं, तर हा एक तुम्ही कन्सिडर करू शकता आस्पेक्ट की सम पोर्शन ऑफ दिस. कर्ज मिळायच्या दृष्टीने मला वाटतं की हा बँकांकडचा विषय आहे आणि म्युच्युअल फंडच्या NAV वर खाली होत असल्यामुळे कर्जाचा ऑप्शन अलीकडे तेवढा पॉप्युलर नाही आहे. त्याच्यावरच दीपा बापट यांचा प्रश्न आहे की म्युच्युअल फंड योजनांचे रेटिंग दर काही महिन्यांनी बदलत असतं, अशा वेळी गुंतवणूकदारांनी देखील त्यानुसार कृती करायची का? मला नाही वाटत करावी, कारण हे रेटिंगचे जे बदलतात म्हणजे ते ठराविक ज्या काही स्ट्रॅटेजीज म्युच्युअल फंड मॅनेजरनी घेतलेल्या असतील त्या एक ठराविक पिरियडमध्ये चालत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छिते की व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हा जो कन्सेप्ट आहे की म्हणजे इथे काही लोकांना तो परिचित असेल कन्सेप्ट
की ज्या कंपन्यांमध्ये त्यांची जी व्हॅल्यू आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू, ही त्यांची आत्ताची मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण त्या काही कारणामुळे कमी व्हॅल्युएशनला कोट होत आहेत. तर हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचं किंवा व्हॅल्यू असणाऱ्या कंपन्या ह्या टोटली 2 वर्ष 3 वर्ष आउट ऑफ फेवर आहेत. जसं की तुमचे मेटल सेक्टर, एनर्जी सेक्टर, PSU बँक्स या सेक्टरमधल्या कंपन्या टोटली आउट ऑफ फेवर आहेत. आता जे फंड्स या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टेड आहेत त्यांचा दृष्टिकोन काय आहे की जसं इकॉनॉमिक इम्प्रूव्हमेंट होती आहे तशा ह्या क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना इम्प्रूव्हमेंट येणार आहे, त्यांचे प्रॉफिट्स वाढणार आहेत. आणि त्या प्रॉफिट्स वाढल्यावर तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला त्याच्यात काही बेनिफिट नाही आहे, म्हणून ते फंड त्या कंपन्या होल्ड ऑन करतात. आता ते होल्ड ऑन करतात आणि कंपन्या चालत नाहीत म्हणून त्यांचं स्टार रेटिंग जे आहे म्युच्युअल फंडचं ते घटू शकतं. आता नुसतं ते घटलंय म्हणून जर तुम्ही इन अँड आउट गेलात तर तुम्ही जस्ट एक मार्केट चेस करत राहाल, म्हणजे तुमच्यात आणि मग ट्रेडर्स ॲटिट्यूडमध्ये फरक नाही राहणार. तर मला वाटतं की तुम्हाला ह्या गोष्टीचा जरूर विचार करायला पाहिजे की कशामुळे याचं रेटिंग पडलेलं आहे, की खरंच काही चुकीच्या बेट्स झालेल्या आहेत किंवा काय आहे त्याचं रिझन हे बघून अगदीच जर वेळ आली तर करावं. पण मला वाटतं हा जर तुम्ही अप्रोच ठेवला की लार्ज कॅप बास्केटमध्ये 1-2-3 फंड निवडा, सगळे म्हणजे UTIचेच निवडा असं नाही म्हणत आहे मी, तर 2-3 चांगले जे म्युच्युअल फंड्स तुम्हाला UTI व्यतिरिक्त वाटत आहेत त्याचे एखाद दुसरा घ्या आणि असा जर पिरॅमिड अप्रोच ठेवला तर हे वरच्यावर चेंज करायची जरूर नाही. श्रीकांत महाजन यांनी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये जे 2 पर्याय दिले जातात त्याच्याविषयी प्रश्न विचारलाय. त्याचा जो डिव्हिडंडचा पर्याय आहे तो योग्य कधी ठरतो आणि ग्रोथचा दुसरा जो पर्याय असतो तो, त्याविषयी तुम्ही काही सांगाल का? त्यांचा प्रश्न आहे कॅपिटल प्रोटेक्ट करण्यासाठी म्युच्युअल फंडमधला डिव्हिडंड ऑप्शन योग्य आहे का? मला असं वाटतं दोन्ही पर्यायांचं तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करावं. त्यांचाच दुसरा प्रश्न पण आहे, तो थोडासा वेगळा आहे, थोडा नाही भरपूर वेगळा आहे, पण तोही विचारून ठेवतो आत्ताच की महाराष्ट्रीय लोकांमध्ये किंबहुना सर्वसामान्यांमध्ये अर्थसाक्षरता वाढावी यासाठी काय काय प्रयत्न शासन किंवा शालेय अभ्यासक्रम पातळीवर पालकांनी करायला हवे. कारण विशेषतः आपली करिअरविषयीची मानसिकता इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर किंवा फार तर आता MBA, पण ते पण MBA विथ प्राणी पालन वगैरे असे पण MBA आजकाल आलेले आहेत कोर्सेस. तर नक्की काय काय करण्याची गरज आहे आणि आहे का गरज मुळात? प्रतीक्षा परब यांनी पण याच प्रकारचा प्रश्न विचारलाय. मध्यमवर्गीय लोकांनी याकडे कसं वळवता येईल यासाठी मराठी माणसांना एकूणच म्युच्युअल फंड या विषयाकडे आणि गुंतवणुकीकडे असे. पहिल्यांदा मी ते डिव्हिडंड आणि ग्रोथ ऑप्शनचं सांगते. कसं आहे की काही बऱ्याचशा इन्व्हेस्टरची अशी सायकॉलॉजी असते की जसं बँकेकडनं FDचा इंटरेस्ट मिळतो तसं म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीवर काहीतरी आम्हाला मिळालं तर आम्हाला वाटतं की हा फंड चांगला करतो. पण ॲक्च्युली काय आहे की डिव्हिडंड म्हणजे काय की तुमची जर NAV 15 रुपये असेल आणि फंडनी जर 1 रुपया डिव्हिडंड अनाऊन्स केला तर ती NAV 1 रुपयानी खाली होते, 14 होते. म्हणजे तुमचे जे कॉर्पस झालं आहे त्याच्यातनंच तुम्हाला डिव्हिडंड दिला जातो. तर ह्याचा डिव्हिडंडचा उपयोग कधी होतो की काही इन्व्हेस्टर्स असे आहेत की ज्यांना रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम नाही आहे, तर त्या लोकांसाठी हा डिव्हिडंडचा उपयोग होतो. तर ते लोक बहुतेक डिव्हिडंड ऑप्शनसाठी जातात. पण तुम्ही जर तरुण आहात आणि तुम्हाला रेग्युलर सॅलरी आहे तर मला वाटतं की कॅपिटल प्रोटेक्शनच्या मागे किंवा हे जे तुम्ही म्हणालात की डिव्हिडंडमुळे कॅपिटल प्रिझर्व होतं का, तर प्रिझर्व होईल पण ते पैसे तुमच्याकडे SBमध्ये जाऊन तुम्ही ते खर्च करून टाकता. म्हणजे ते जर प्रिझर्वेशन तुम्ही म्हणत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. उलट ते जर पैसे न घेता तुम्ही ग्रोथ ऑप्शन घेतला किंवा रिइन्व्हेस्टमेंट ऑप्शन घेतला की डिव्हिडंड हा जो तुम्हाला दिल्यासारखा असून तो लगेच त्या एक्स डिव्हिडंड NAVला रिइन्व्हेस्ट होतो, तो ऑप्शन जर घेतला तर जी आपण आज ग्रोथ म्हणतो की 15 वर्षात साधारण 14% रिटर्न मार्केटने दिला आहे, तर ते चक्रव्याढ रूपाने ते तुम्हाला त्या डिव्हिडंडवर पण ती ग्रोथ मिळते. त्यामुळे जर आवश्यक असेल तरच डिव्हिडंड ऑप्शनला जावं असं माझं परखड मत आहे.
आणि तुम्ही एनी टाईम यू कॅन चेंज द ऑप्शन. असं नाही आहे की एकदा तुम्ही ग्रोथ ऑप्शन सिलेक्ट केला तर कायम ग्रोथ ऑप्शनलाच राहाल, असं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये फंड सिलेक्शन करताना हा पर्याय, म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणलात लार्ज कॅपला अमुक पर्याय, मिड कॅपला असं काही मला नाही वाटत असं काही असावं. कारण बेसिकली तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडकडे जेव्हा बघता तेव्हा द रिझन यू आर देअर इज फॉर कॅपिटल ॲप्रिसिएशन अँड ओव्हर लॉंग टर्म. तर तो एक आस्पेक्ट आहे. आणि दुसरा प्रश्न होता शासनाने काय करावं पाहिजे. मला वाटतं शाळेमध्ये ह्या गोष्टीची थोडीशी कल्पना असायला पाहिजे की चक्रव्याढ वगैरे आपण शिकतो, पण फायनान्स ॲज अ सब्जेक्ट किंवा इकॉनॉमिक्स ॲज अ सब्जेक्ट हा आपल्याला एक्सपोजर मिळतच नाही. म्हणजे असे सब्जेक्ट असतात हे आपल्याला कॉलेजमध्ये आल्यावरच कळतं अक्षरशः. तोपर्यंत 10वीपर्यंत तर काही असं असतो तो एक 10 मार्क किंवा 30 मार्कासाठी. हां, म्हणजे ते नसतातच. आणि त्यातून फार फार तर काही जर ॲक्टिव्ह काही बँका असतील किंवा काय त्या शाळेत जाऊन थोडंफार काहीतरी ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशन वगैरे करतात तेवढंच. म्हणजे बियॉन्ड दॅट काय नक्की चालतं हे मला वाटतं थोडंसं कमीच आहे. तर ते फायनान्स ॲज अ सब्जेक्ट ऑर इकॉनॉमिक्स ॲज अ सब्जेक्ट शुड बी टॉट. अँड आय थिंक आता ॲटलिस्ट काही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये इकॉनॉमिक्सचे हे असतात कोर्सेस छोटे. एक प्रश्न आता, ह्या म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड वरती कुठल्या कुठल्या गोष्टींचे परिणाम होतात अशा विषयीचे 1-2-4 प्रश्न आहेत. त्यात प्रणव पवार यांनी विचारलंय, US फेड रेट हाईकचा स्टॉक मार्केटवर, हाऊ डज US फेड रेट हाईक अफेक्ट स्टॉक मार्केट, असं एक प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न होता तो पण ह्या स्वरूपाचा होता की म्युच्युअल फंडवरती कुठल्या कुठल्या बाहेरच्या फॅक्टर्सचा परिणाम होऊ शकतो. याला जोडून मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या एवढ्या करिअर स्पॅनमध्ये तुम्हाला कधी अशा आव्हानांचा सामना करावा लागला की बापरे आता काय, असं कधी झालं का की एक्सटर्नल फोर्सेस अफेक्ट कर, फॉर एक्झाम्पल मार्केट क्रॅश होणं हा जो एक प्रकार होता, तर तसं कधी काही झालं का तुमच्या बाबतीत? ठीक आहे. हा पहिला प्रश्न आपण घेऊया की जो फेडचा प्रश्न आहे. तर US चे इंटरेस्ट रेट इतके दिवस कमी लेवलला आहेत, म्हणजे फेड इज ॲट 0.25%. तर त्यांची जी आता 2 गोष्टींवर त्यांचं टार्गेट आहे की US मधलं इन्फ्लेशन हे 2%पेक्षा जास्त होणं आणि अनएम्प्लॉयमेंट रेट कमी होणं. याचा अर्थ असा की USची इकॉनॉमी जी एक रफ पॅचमधनं जात होती ती एक रिकव्हरी मोडमध्ये, सस्टेन रिकव्हरी मोडमध्ये आल्यावर त्यांना हे जे काय USनी फेडनी जे काय सॉफ्ट मॉनेटरी पॉलिसीज होत्या त्या रिव्हर्स करायच्या आहेत. तर त्याच्या दृष्टिकोनातनं फेडचं इंटरेस्ट रेट वाढणार आहे. 2018पर्यंतचं त्यांनी रोडमॅप दिलेला आहे की कुठे त्यांना US फेडला इंटरेस्ट रेट न्यायचे आहेत. त्याची पहिली सुरुवात आता यावर्षी जूनमध्ये अपेक्षित होती, ती पुढे जात जात आता डिसेंबर म्हणतात, डिसेंबरपर्यंत US फेड हाईक येईल. त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे मिसेस येलेननी की त्यांना ही जी काय हाईक आहे ती डेटा डिपेंडंट ठेवणार आहेत. जेव्हा आपण डेटा डिपेंडंट म्हणतो त्याचा अर्थ असा की USची इकॉनॉमी जर चांगली ग्रोथ दाखवायला लागली तर हे इंटरेस्ट रेटचा क्वांटम आणि त्याची फ्रिक्वेन्सी ही ते त्याच्याशी संलग्न असेल. तर मला वाटतं की ह्याच्यात 2 आस्पेक्ट आहेत की सुरुवातीला जेव्हा असं होईल US फेड इंटरेस्ट जेव्हा होईल तेव्हा डॉलर अपेक्षित आहे की ॲप्रिशिएट होईल आणि ज्या नॉन डॉलर इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या डॉलरमध्ये कन्वर्ट होतील. त्यामुळे जो फंड फ्लो आहे की काही इन्स्टिट्यूशन्स ज्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्स्टिट्यूशन ज्या इंडियामध्ये इन्व्हेस्टेड आहेत त्या त्यांचा काही पोर्शन हा US डॉलरमध्ये शिफ्ट करायचे चान्सेस आहेत. मार्केट त्याच्यामुळे वोलटाईल होऊ शकतं. आता ही गोष्ट मार्केटला माहिती आहे, म्हणजे हे असं नाही आहे की हे इट विल कम ॲज अ सरप्राईज. त्यामुळे बराचसा भाग हा होतच आहे. म्हणजे अलीकडे तुम्ही जर बघितलं तर गेल्या 1 क्वार्टरमध्ये ऑलरेडी आपला इंडियन रुपी हा डेप्रिशिएट झालेला आहे फॉर दॅट रिझन ओनली. आणि बाकीच्या करन्सीज इमर्जिंग मार्केटमध्ये तर अजून डेप्रिशिएट झाल्या आहेत.
कारण हे डॉलर बेस्डमध्ये इन्व्हेस्टमेंट शिफ्ट होत आहेत. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये ही व्होलॅटिलिटी जरूर असेल, पण द पॉझिटिव्ह आस्पेक्ट जी आहे की US फेड का इंटरेस्ट रेट्स करायला लागतील, फेड रेट का रेज होईल की इकॉनॉमी चांगली होती आहे. जर US इकॉनॉमी चांगली होती आहे तर त्याचा अर्थ ग्लोबल ट्रेडचे जे आहेत आउटलुक ते इम्प्रूव्ह व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे हे पॉझिटिव्ह पण आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म इम्पॅक्ट हा फ्लोमुळे थोडासा व्होलॅटाईल असेल, पण ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम आय डोंट थिंक दॅट इज गोइंग टू हर्ट इंडियन कॅपिटल मार्केट. आपली स्वतःची इंडियाची जी स्टोरी आहे इक्विटीची की डोमेस्टिक आपला डिमांड पोटेन्शियल खूप स्ट्रॉंग आहे. पुढचे अनेक डिकेड्स आपल्याकडे वर्किंग पॉप्युलेशन राहणार आहे. जेव्हा बाकीच्या डेव्हलप मार्केटमध्ये एजिंग पॉप्युलेशन होतं आहे, डिमांड्स त्यांच्या कमी होत आहेत, तिथे आपल्याकडे मोठं मार्केट इथे राहणार आहे. त्यामुळे आपली डोमेस्टिक इकॉनॉमी ही इज अ ग्रेटेस्ट स्ट्रेंथ आहे. आणि जेव्हा कधी अशी व्होलॅटिलिटी येते तेव्हा जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स असतात त्यांना ते बार्गेन बाईज, म्हणजे मगाशी मी म्हटलं की साड्यांचा सेल, तसं त्यांना तो सेल असतो की चांगल्या कंपन्या आता अवेलेबल आहेत, तर दे कम बॅक आणि हेन्स हे परत सगळं नॉर्मलाइज होतं. दुसरा प्रश्न होता कशावर होता तो? तुमच्या आव्हानांचा तुम्हाला जाणवलेलं आतापर्यंतचं कसं आहे की आव्हानं ही येतच असतात. म्हणजे जसं मी म्हटलं मगाशी पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजीजचं, तर जसं 2007मध्ये तुम्ही जर विचार केला तर त्यावेळेस मार्केटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर खूप स्ट्रॉंग होतं. म्हणजे तेव्हा पण त्या कंपन्या कशावर चालत होत्या? न्यूज फ्लोजवर. अजून कॅश फ्लो काय इम्प्रूव्ह होत नव्हते. आमचा सगळा भर हा ॲज अ शेअर होल्डर आपल्याला कॅश फ्लो किती चांगले येतात, म्हणजे डिव्हिडंड्स म्हणा किंवा मगाशी मी म्हटलं रिटर्न ऑन इक्विटी कसा चांगला आहे याच्यावर असतो. तर त्या केसमध्ये बरेचसे असे काही सेक्टर्स होते जसं की पॉवर सेक्टर्स, त्याच्यातल्या कंपन्या रोज नवीन नवीन लेवलला जात होत्या. आम्हाला त्याच्यात इट वॉज मोर ड्रिवन ऑन न्यूज फ्लोज, ते काही कॅश फ्लोवर ड्रिवन नव्हतं. त्यामुळे तो जो पिरियड होता की आपण थोडंसं मार्केटला अंडर परफॉर्म करतोय 2007 साली, ते एक आव्हानात्मक होतं. पण हा एक स्ट्रॉंग बिलीफ होता की हे सगळं जे आहे चाललं आहे हे ह्याला एक फंडामेंटल स्ट्रेंथ नाही आहे. तर त्या बिलीफवर आम्ही तो एक हे धरून ठेवला होता की नाही, आपण वी शुड फोकस ऑन क्वालिटी. त्यामुळे वी डिड एक्स्ट्रीमली वेल इन 2008-2009 पर्यंत. आणि 2009ला जेव्हा इलेक्शन्स आल्या त्याच्या आधी मार्केट 40% वर गेलं होतं मार्चपासनं. आणि ॲज युजल आपल्याकडे आता म्हणजे हे जे काय रिझल्ट आला यावेळेसच्या जनरल इलेक्शन तोपर्यंत जवळजवळ 84 नंतर ऑलवेज ते हंग पार्लिमेंटच प्रकार होता. त्यामुळे तर इलेक्शनची आम्हाला खूप रिस्क वाटली होती. इलेक्शनचा रिझल्ट आल्यावर परत आपलं तेच लोकांना वाटलं की आता इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर म्हणजे बूम होणार आणि लोक परत इन्फ्रा म्हणजे इनफॅक्ट सम म्युच्युअल फंड्स हॅव कम अँड मार्केटेड इन्फ्रास्ट्रक्चर फंड ड्युरिंग दॅट पिरियड. पण आम्ही असा निर्णय घेतला की म्हणजे ॲज अ टीम की हे नुसतं पेपरवर आत्ता दिसतंय, आपली परिस्थिती देशाची इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढा फोकस करण्याची नाही आहे. आणि लगेच असं काय चावी फिरवल्यासारख्या सगळ्या गोष्टी रोजी होत नाहीत. अगेन वी कॉन्सन्ट्रेटेड ऑन सेक्टर्स विच हॅव व्हेरी स्ट्रॉंग कॅश फ्लोज लाईक IT सेक्टर, कंझ्युमर, फार्मा. आणि मग 2011 आणि 12 वेअर बंपर इयर्स फॉर अस. तर मला वाटतं अशी आव्हानं येत असतात, पण बेस्ट इज टू लुक बॅक, थिंक व्हॉट वॉज युअर स्ट्रॅटेजी, काय तुम्ही विचार करून ते केलं आहे त्याचं डॉक्युमेंटेशन असावं लागतं. आणि तुमचं कन्व्हिक्शन असेल तर स्टिक टू दॅट आणि दॅट पेज यू इन द लाँग टर्म. अँड फॉर्च्युनेटली आर इन्व्हेस्टर्स ऑल्सो आर रिटेल इन्व्हेस्टर्स. आणि त्यामुळे बऱ्याचशा ज्या घटना घडतात की रिटेल इन्व्हेस्टर्स पण बऱ्याचशा म्हणजे जे HNIs असतात ते रिडम्शन्स वगैरे करतात, तर आम्हाला तसं काही प्रेशर फील नाही झालं.
आणि मी मगाशी म्हणत होते तसं परिणाम काही म्हणजे ज्या मोठ्या घटना असतात त्याच्याविषयी सतत म्हणजे बोललं जात असतं. त्या शेअर बाजारातले अपडेट ते म्हटलेलं आहे त्यांनी, कोणत्या कोणत्या मार्गाने, त्यातलं खरं कुठलं खोटं कुठलं, अद्ययावत माहिती ती कुठून मिळवायची, असा एक प्रश्न विचारलाय छडीदार मुक्तेश्वर विष्णू यांनी. आणि तुमच्या ह्या अनालिसिसलाच मला मगाशी हे सगळं सांगता सांगता आणखीन एक विचारायचं आहे. फंड मॅनेजर म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा अर्थातच तुम्ही म्हटलं तसं मगाचप्रमाणे ती टीम असते, ती ह्या सगळ्या आत्ता तुम्ही उल्लेख केलात त्या सगळ्या आव्हानांकडे ॲज अ टीम वर्क म्हणून लक्ष देत असते. फायनल कॉल फंड मॅनेजरचा असतो. इन दॅट केस एक एक्सपिरियन्स्ड फंड मॅनेजर म्हणून त्या स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचा थोडा वेगळा जाणारा निर्णय तुम्ही कधी घेतला होतात का? मी हा प्रश्न ह्यासाठी विचारते म्हणजे तो तुमचा वैयक्तिक भाग च्या पेक्षा जास्त पुढे जाणारा प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टर्सनी, कॉमन इन्व्हेस्टर्सनी गुंतवणूक करताना फंड मॅनेजर पण बघावा का? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की ॲक्च्युली तुमचा भर असा असला पाहिजे, जो आमचा पण असतो, की नॉईज लेवल जी आहे मार्केटमध्ये ती आपण कट केली पाहिजे. म्हणजे इतके लोक सांगत असतात, इतक्या न्यूज येत असतात, पण ॲक्च्युली इट इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे तुम्हाला अल्टिमेटली तुम्ही जसं मी म्हटलं की जरी तुम्ही चांगली कंपनी एक्सपेन्सिव्ह व्हॅल्युएशनला घेतली आणि उद्या जसं वॉरेन बफेनी म्हटलं की उद्यापासून मार्केट बंद होणार आहे, तरी तुम्हाला शांत झोप लागू शकेल 5 वर्ष. त्यामुळे हा जो नॉईज लेवल आहे ती कट करा, त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, टिप्सवर अवलंबून राहू नका आणि जस्ट हॅव सम सायंटिफिक वे ऑफ असेट अलोकेशन, कसं प्लॅनिंग करायचं आहे ते, आणि त्याच्याप्रमाणे जावं मला वाटतं. राहिली गोष्ट जी स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करून त्याच्या अगेन्स्ट गेला आहे का, तर हे होतं. म्हणजे हे जास्त करून कधी होतं की कंपनीच्या लेवलला ते होतं की आपला ॲनालिस्टचा एक व्ह्यू असू शकतो की अमुक एक कंपनीमध्ये त्याला तेवढं पोटेन्शियल दिसत नाही, पण देर इज अ हेल्दी डिबेट की मला का वाटतं आहे ते चांगलं आणि मी का जावं. पण इट इज ऑलवेज डायलॉग बेस्ड. म्हणजे असं नाही की तो ॲनालिस्ट आहे म्हणून आम्ही लक्ष देणार नाही किंवा असं नसतं. ते टीममधला सदस्य आहे, त्याचा इनपुट आहे, त्याचा काय दृष्टिकोन आहे आणि माझा का असा दृष्टिकोन आहे, हा डायलॉग होऊन त्याचे काय सेन्सिटिव्हिटीज आहेत. म्हणजे समजा आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर XYZ कंपनी आहे, जर ॲनालिस्टचा व्ह्यू असेल की यांची व्हॉल्यूम ग्रोथ अमुक अमुक येईल आणि यांचा मार्जिन अशी इम्प्रूव्ह होईल आणि म्हणून हा प्रॉफिटचं साधारण एस्टिमेट वाटतो आहे. मला आता ते समजा मला ते नाही पटत आहे, मी म्हणेन की नाही, मला वाटतं आहे की ह्या कारणामुळे व्हॉल्यूम ग्रोथ अशी असू शकते आणि मार्जिनची इम्प्रूव्हमेंट या भागातनं येऊ शकते की रॉ मटेरियल कमी झालं आहे म्हणा किंवा ऑपरेटिंग लिव्हरेज येऊ शकतं. मी मॅक्सिमम प्रयत्न करते की सिम्प्लिफाय करायचा, पण तरी काही शब्द असू शकतात. आणि माझा इन्व्हेस्टमेंट हॉरायझन लेट्स से 3 वर्षाचा आहे. त्यामुळे मला वाटते की आत्ता जरी ह्या गोष्टी तुम्हाला कमी वाटत असतील की असं प्रॉफिट येणार नाही असं वाटत असेल, पण मला वाटतं की हे असेल आणि मग आय एम फ्री टू टेक दॅट डिसिजन. बट दिस प्रोसेस इज इम्पॉर्टंट की डेलिबरेशन आणि काय त्यांची थॉट प्रोसेस काय आहे, माझी काय आहे, अँड दॅट इज व्हॉट वी गिव्ह लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. म्हणजे फंड मॅनेजर कोण आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि लास्ट प्रश्न ऑन द फंड मॅनेजर, मला वाटतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही जेव्हा एखादा पिक्चर बघायला जाता तेव्हा जस्ट बिकॉज समजा म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर शाहरुख खान आहे किंवा माधुरी दीक्षित आहे किंवा कॅटरीना कैफ आहे म्हणून तुम्ही जाल असं नाही. पण ओव्हरऑल तुम्ही ते कुठला आहे, समजा करण जोहर असेल तर एखाद्याला त्याचा इम्पॉर्टन्स असेल किंवा सो इट इज इम्पॉर्टंट दॅट ॲज अ फुल काय म्हणायचं की ऑर्गनायझेशन किंवा ब्रँडिंग ऑर्गनायझेशनची किती वर्षाची त्याचा अनुभव आहे हे सगळं बघून ते पण महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की ऑर्गनायझेशन जे रिसोर्सेस तुम्हाला देतं त्याच्यामुळे तो आज फंड मॅनेजर उभा आहे. की फंड मॅनेजर अलोन कॅनॉट हँडल दिस विदाउट द रिसोर्सेस दॅट द ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड्स. त्याच्यामुळे मला वाटतं की इट शुड बी मोर टुवर्ड्स
दीज आस्पेक्ट्स विच वी डिस्कस्ड इन कुठल्या मगाशच्या प्रश्नामध्ये आपण हे केलं की कसा निवडावा म्युच्युअल फंड, तो भाग जास्त महत्त्वाचा आहे. राजेश फणसेकर यांनी प्रश्न विचारला की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केले तर त्याचे रिटर्न्स कदाचित जास्त चांगले मिळतात आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण तेवढीच म्हणजे ती वाढत असते. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रिन्सिपल फंडचं काय, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले तर रिटर्न्स मिळतील पण प्रिन्सिपल फंडचं काय ते वाढत नाहीत, पण प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केले तर रिटर्न्स पण मिळतील आणि प्रिन्सिपलमध्ये सुद्धा ग्रोथ होते. मग म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं का प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करावं? कसं आहे की म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मी आता मुद्दल असं हे करते की कॅपिटल जे घाततो ते मला वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये पण आपण तेच डिस्कस करतो आहे की रिटर्न हा असा तुमच्या हातात एक इंटरेस्ट स्वरूपात किंवा डिव्हिडंड स्वरूपात असा हाच रिटर्न नाही, पण NAV मधली जी ग्रोथ आहे तो रिटर्न आहे. म्हणजे प्रिन्सिपलमधली जी ग्रोथ आहे ती रिटर्न आहे म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे तुमची आज मी जसं मास्टर शेअरचं उदाहरण दिलं की 10,000 1986मध्ये घातलेले आज 6,50,000 आहेत, म्हणजे 1 लाख घातलेले 65 लाख आहेत. तर ही जी ग्रोथ आहे ती तुमच्या प्रिन्सिपलचीच ग्रोथ आहे म्युच्युअल फंडमध्ये. विषय राहिला की प्रॉपर्टीमधल्या इन्व्हेस्टमेंटचा, तर हे पण खूप सायक्लिकल आहे. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये आज तुम्हाला दिसतंय की रिटर्न्स असतील, पण जर तुम्ही साधं एक हे आलं होतं ॲनालिसिस आला होता की 1979मध्ये जर तुम्ही दलाल स्ट्रीटवर एक खोली घेतली, 100 रुपये आहेत, तर त्याची किंमत आणि दलाल स्ट्रीटच्या सेन्सेक्सची किंमत, दलाल स्ट्रीटच्या सेन्सेक्स हा 27,000 झाला, पण तेवढीच ॲप्रिसिएशन त्या प्रॉपर्टीमध्ये नाही आहे. तर हे ॲनालिसिस एक आलेलं आहे. पण त्याही पलीकडे, उदाहरणाच्या पलीकडे मला एक सांगावंसं वाटतं की प्रॉपर्टी ही इलिक्विड असते. हे तुम्हाला त्याच्या काही प्राइसेसचं क्लिअर आयडिया नसते. वेरॅज म्युच्युअल फंड एव्हरी मंथ कुठे इन्व्हेस्ट करतात आणि त्याचं जे मगाशी एक प्रश्न आला त्याचं आपण उत्तर द्यायला राहून गेलं. हे म्युच्युअल फंड ही इज हायली रेग्युलेटेड एंटिटी की सेबीचं रेग्युलेशन आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे जे नॉर्म्स आहेत ते इक्वली सगळ्या म्युच्युअल फंड्सला लागू असतात. शिवाय UTI म्युच्युअल फंडसारख्या आमच्या काही ज्या इंटरनल रिक्वायरमेंट आहेत की आम्ही एका स्टॉकमध्ये 8%पेक्षा जास्त घालत नाही, 30%पेक्षा एका सेक्टरमध्ये जास्त एक्सपोजर नसतं. तर हे जे काही इन्व्हेस्टमेंट नॉर्म्स आहेत ते काही मिसहॅपला ते गार्ड करतात. तर मला वाटतं हा एक इम्पॉर्टंट पोर्शन आहे की प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सी नसते डील्समध्ये, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजेत कदाचित तुम्हाला 6 महिने थांबावं लागेल, काही नॉकडाऊन करावं लागेल प्राईस, तेव्हा ती विकली जाईल. जसं आम्ही आता एक ह्या अनुषंगाने सांगते की एक प्रायमरी रिसर्चचा भाग म्हणून आम्ही एक 3-4 महिन्यापूर्वी देशभर एक 4-5 इम्पॉर्टंट हे निवडले होते पॉकेट्स. तर त्या याच्यात बघितलं की सबस्टॅन्शियल रिडक्शन प्रॉपर्टी डील्समध्ये झालेलं आहे. ट्रान्झॅक्शन्स जे झालेत ते खूप रिडक्शन झालेलं आहे. लोकांची अपेक्षा होती की एक्स अमाऊंट, पण ते सेटल बऱ्याच कमी याच्यावर झालेत आणि इन्व्हेंटरी पण भरपूर वाढलेली आहे. तर हा जो भाग आहे की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा प्रॉपर्टी सेल करू शकत नाही, मॉनिटाईज करू शकत नाही, हा एक इम्पॉर्टंट पोर्शन आहे. आणि तुम्ही जर फिनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातनं बघितलं की जसं मी म्हटलं की मुलांच्या शिक्षणासाठी अमुक एक अमाऊंट पाहिजे, ती पाहिजे 20 वर्षांनी, त्यावेळेस तुम्ही असं नाही म्हणू शकत की ही प्रॉपर्टी आता माझी जात नाही आहे तर तू बाबा यावर्षी नको हायर एज्युकेशनला जाऊ, आपण थांबूया. तर हा जो भाग आहे की प्रत्येक असेटचं जे काय तुमचं पर्पज आहे का ते तुम्ही इन्व्हेस्ट करता. रिअल इस्टेट पण तुम्ही घ्या, त्याच्याबद्दल नाही म्हणत नाही आहे, पण मग ह्या रिस्क लक्षात ठेवून तो निर्णय घ्या, कारण अल्टिमेटली इन्व्हेस्टरचीच ती तो डिसिजन आहे. तुम्ही सगळ्यात पहिले कधी इन्व्हेस्ट केलं होतं? आणि त्याला जोडून आणखीन एक माझ्याकडे प्रश्न आहे जो मगाशी मी विचारायला म्हणून काढून ठेवला आणि हरीश पवारांनीच पुन्हा विचारलंय, तुम्ही तुमची गुंतवणूक तुमच्याच फंडात करता का आणि त्या व्यतिरिक्तही केली आहे का? आता UTIचे पण लोक बसलेत समोर. हो आहेत ना. ॲक्च्युली माझी गुंतवणूक आम्हाला मी जसं म्हटलं की सेबी आम्हाला ओव्हरऑल रेग्युलेट करतं. तर सेबीच्या काही नियमाप्रमाणे आम्ही ज्या स्टॉक्समध्ये जे फंडमध्ये स्टॉक्स आहेत तेच घेऊ शकत नाही, आणि ते जर घ्यायचे असतील
तर देअर शुड नॉट बी एनी कॉन्फ्लिक्ट बिटवीन फंड बाईंग आणि आम्ही बाईंग. त्यामुळे व्हर्च्युअली तो दरवाजा बंद आहे. तर त्यामुळे आणि मला जे स्टॉक्स बेसिकली पॉझिटिव्ह आहे ते ऑब्वियसली वाटतं की म्हणजे ह्याचं प्रॉस्पेक्ट जास्त आहे. ह्या थॉट प्रोसेसमुळे माझी 60% to 70% इन्व्हेस्टमेंट ही मी मॅनेज करते त्या फंड्समध्ये आहे. जी 30-40% अगेन म्हणजे ती पण UTIमध्येच आहे. ती काही सेक्टर फंड्स जे मी मॅनेज नाही करत त्याच्यात मी ती घेतलेली आहे. जसं बँकिंगमध्ये मी माझे पोर्टफोलिओ अंडरवेट आहेत बँकिंगमध्ये, पण बँकिंग फंड हा थोडा माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी घेतला आहे कारण मग तो बॅलन्स करतो. तर असे सेक्टर फंड्स जे माझ्याकडे नाही आहेत आणि ते त्याच्यात माझी उरलेली इन्व्हेस्टमेंट आहे. अजून एक प्रश्न होता इन्व्हेस्टमेंटवर काहीतरी, मी कधी म्युच्युअल फंडमध्ये, जसं कोणीतरी आता रिअल इस्टेटचा प्रश्न विचारला तसं प्रत्येकाला स्वतःचं घर असावं हे तर स्वप्न आहेच. तर ते घर बांधताना जे काय आमचे इन्व्हेस्टमेंट्स इक्विटीमध्ये होते ते आम्हाला रिडीम करावे लागले. पण मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा बँकांकडनं कर्ज घेता तेव्हा त्या लोन टू व्हॅल्यू रेशो जो बँकेचा असतो तो 70% किंवा 80% असतो. तर ते 20 ते 30% तुम्हाला घालावे लागतात. तर ते घालताना मला आमचे काही इन्व्हेस्टमेंट्स लिक्विडेट करावे लागले. माझा एक रिग्रेट म्हणा की आत्ताचे जे यंगस्टर्स आहेत त्यांना मी तो एक सल्ला म्हणून आता म्हणजे मी या खुर्चीत आहे म्हणून देऊ शकते की माझा रिग्रेट की आमच्या वेळेस जेव्हा आम्ही नवीन ह्या क्षेत्रात आलो तेव्हा SIP हा कन्सेप्ट नव्हता आणि 1000-2000 रुपये बाजूला काढणं सहज शक्य होतं. आता जेव्हा मी SIPचे हे रिटर्न्स बघते की 5000 तुम्ही गुंतवले दर महिना 30 वर्षासाठी तर ते 1,74,000 पर्यंत जातात. ते पाहिलं की मला थोडंसं चुकल्यासारखं वाटतं की अरे आपण पण त्यावेळेस SIP, मी 2005मध्ये SIP सुरू केली. तर मला वाटतं की ते एक माझ्या स्वतःच्यावरनं मी सांगू शकते की लवकर SIP सुरू करा आणि यू कॅन रिटायर व्हेरी हॅपीली देन. शेवटचे काही प्रश्न घेऊया कारण हा गुंतवणूक हा विषय तितका गुंतागुंतीचा आहे आणि न संपणाराही आहे. मगाशी म्हटलं तसं म्युच्युअल फंड वरती परिणाम कशाचा होतो त्याचा थोडा वेगळा भाग त्यांनी मांडलाय. शिरीष प्रधान यांचा प्रश्न आहे, नुकतेच 5-6 परकीय म्युच्युअल फंड भारतातून गेले आहेत, त्यांनी काढता पाय घेतलाय, तर त्याचा भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायावर काही परिणाम होईल का असा प्रश्न आहे. आणि दुसरा त्यांनीच विचारलाय प्रश्न की परकीय वित्त संस्थांनी त्यांचा पैसा काढून घेतला म्युच्युअल फंडमधनं तर त्याचा एकूण व्यवसायावर काही परिणाम होईल का. पहिला प्रश्न ॲक्च्युली आमच्यासारख्यांसाठी चांगलाच आहे की जर कॉम्पिटिशन तेवढी कमी होते. पण ॲक्च्युली अशी हे आहे की म्युच्युअल फंडमध्ये आज जी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळे जो डिस्ट्रीब्युशन किंवा जे आमचे चॅनल पार्टनर्स आहेत तर एक थोडंफार त्याच्यावर एक नियंत्रण आलेलं आहे, सेबीनी आणलेलं आहे की किती डिस्ट्रीब्युशनमध्ये कमिशन देऊ शकतो किंवा काय. तर हा म्युच्युअल फंड हा जो व्यवसाय आहे हा एक लाँग टर्म व्यवसाय आहे. जी ग्रोथ हे जे रिस्ट्रिक्शन्स आले त्याच्यामुळे जी काही ग्रोथ अपेक्षित होती ती ग्रोथ थोडीशी स्लो आहे. शिवाय आपण जर बँकांचा डिपॉझिट बेस आज बघितला म्हणजे ॲट अ सिस्टमिक लेवल तर जवळजवळ तो मला वाटतं 80 ट्रिलियनच्या वरती आहे. तर हा जो बेस आहे तो 1% जरी कन्वर्ट झाला तरी म्युच्युअल फंड्सला भरपूर तो बिझनेस होतो. पण ही प्रोसेस पण थोडी स्लोच आहे. तर कदाचित ही गणितं त्यांनी जी एक्सपेक्ट केली होती त्याप्रमाणे ग्रोथ दिसली नसल्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला असण्याची शक्यता आहे. पण मला वाटतं की ते काय आपल्यावर त्याच्यामुळे परिणाम नाही होत. इनफॅक्ट हे 2 सेपरेट इश्यू आहेत की काही लोक जे त्यांचे प्रायोरिटीज वेगळ्या होत्या त्यांना ह्या मार्केटमध्ये तेवढं रिटर्न्स नाही मिळाले ॲज अ AMC आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल. तर त्याचं काही मला असं हे नाही वाटत. आणि दुसरा प्रश्न होता की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर वित्तीय संस्था. तर मी तुम्हाला एक म्हणजे अंदाज देते की गेल्या वर्षी जे वर्षभरात जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटचे जे पैसे आलेत ते यावर्षी मागच्या काही वर्षांपेक्षा भरपूर कमी आलेले आहेत.
फॉर्च्युनेटली काय झालं की आपले हे म्युच्युअल फंड्स आपण जे इन्फ्लोज म्हणतो ते गेल्या 18 महिन्यात 1,25,000 करोड हे इन्व्हेस्ट झालेले आहेत आणि ते रेकॉर्ड हायवर आहेत. त्यामुळे तुम्ही असं एक पिक्चर गेल्या वर्षभरात बघितलं की जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हे पैसा काढून घेत आहेत तेव्हा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सकडे रिटेल इन्व्हेस्टर्सनी पैसे दिल्यामुळे दे आर इन्व्हेस्टिंग इन द मार्केट. तर त्यामुळे ॲज अन वेन दिस पर्सेंटेज इन्क्रीजेस आणि आता EPFO आहेत त्यांनी 15% पर्यंत इक्विटी अलोकेशन अलाव केलेलं आहे. प्रॉव्हिडंट फंड पेन्शन फंड्स हे एक मोठा सोर्स आहे की जे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स आपल्या देशात करतील. तर तो एक सपोर्ट अपेक्षित आहे आणि त्याची पावलं दिसत आहेत घेतलेली. कॅनेडियन पेन्शन फंड अमेरिकन पेन्शन फंड्स हे त्यांच्या रिटायर्ड लोकांचे पैसे इकडे घालत आहेत आणि हे जे आपण जे जाताना बघतो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हे ह्या मार्केटमध्ये बऱ्याच टाईपचे इन्व्हेस्टर्स असतात. काही लाँग टर्म असतात, काही शॉर्ट टर्म असतात की ज्यांना थोडाच त्या आर्बिट्राज खेळायचं असतं किंवा काही थोडा जो रिटर्न त्यांना अपेक्षित असतो तो घेतला की जातात. त्यांनी आपल्या काही जी डोमेस्टिक आपली जी इक्विटीची स्टोरी आहे त्याला काही मला वाटतं लाँग टर्ममध्ये काही फरक नाही पडत आणि ह्या जस्ट अपॉर्च्युनिटी क्रिएट करतात की जेव्हा एखादा लार्ज इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर निघत असेल तर यू गेट बार्गेन बाईज अगेन. शेवटचा प्रश्न घेते आता कारण वेळ अगदी आपल्याला बराच झालाय. लोकसत्तामध्ये कर्ते म्युच्युअल फंडांची यादी येते आणि त्यात काही फंडांचे रिटर्न्स 3 वर्षासाठी 30 ते 34% असे दाखवतात. हे खरं आहे का असं विचारलंय त्रिभुवन SM यांनी आणि कसं काय खरं आहे? म्हणजे ते खरं आहे. हे जास्त करून हे रिटर्न्स मिड कॅप आणि मी जसं म्हटलं तसं MNC फंड या कॅटेगरीतले जास्त आहेत. कदाचित काही सेक्टर फंड्सचे असू शकतील की जसं फार्मा सेक्टर फंड आहे. तर हे आपल्याला बघावं लागेल की कुठल्या याचे आलेत कारण गेल्या आता मी हे म्हटल्याप्रमाणे 1,25,000 जे 18 महिन्यात आलेत त्यातले 70% हे मिड कॅप ओरिएंटेड फंड्समध्ये आले आणि बऱ्याचशा लार्ज कॅप फंड ओरिएंटेड फंड्समध्ये 20-30% हे परत मिड कॅप अलोकेशन असतं. त्यामुळे हा जो गेल्या वर्षी एक 18 महिन्याचा आपण काळ बघितला तर मिड कॅप्स हॅव डन व्हेरी वेल. त्याच्यामुळे हे रिटर्न्स दिसत आहेत. पण जसं आम्ही म्युच्युअल फंडमध्ये म्हणतो आणि ते एक डिस्क्लेमर आहे की पास्ट रिटर्न्स इज नो गायडन्स फॉर फ्युचर. तर ह्या रिटर्न्सवरनं तुम्ही जस्ट ब्लाइंडली ते चेस करू नका कारण आता बघितलं तर म्युच्युअल फंड मिड कॅपचं व्हॅल्युएशन हे लार्ज कॅपपेक्षा प्रीमियमला गेलेलं आहे. त्यामुळे मी जो पहिल्यांदा जो पॉईंट ठेवला की असेट अलोकेशन आणि अलोकेशन इन टू पिरॅमिड दॅट शुड बी द म्हणजे तुम्ही गुंता सोडवण्याचं जे म्हणालात ते माझं गुंता सोडवायचं उत्तर आहे. लोकसत्तानी पहिल्यापासूनच अर्थविषयक म्हणजे अर्थ जाणीवा म्हटलं तसं वाढवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत असतो. आमच्या रेग्युलर दैनंदिन वृत्तपत्रात सुद्धा अर्थविषयाला खूप मोठी जागा दिलेली असते. विवामध्ये पहिल्यांदा आम्ही हा विषय घेतला कारण त्याचा जो परिघ आहे तो आणखीन पलीकडे म्हणजे अर्थविषयक पान वाचणाऱ्या लोकांच्या पलीकडे नेण्याची आमची इच्छा होती. तरुणांपर्यंत ते पोहोचवण्याची इच्छा होती आणि मला वाटतं तुमच्या ह्या सगळ्या म्हणजे गप्पांमधून आणि विवेचनामधून नक्की किमान बेसिक गोष्टी तरी तरुणांसाठी क्लिअर झाल्या असतील. म्हणजे नक्की म्युच्युअल फंडची जी गुहा आहे त्याचं तिळा तिळा दार उघड एवढा मंत्र तरी आज आणि इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि सिस्टमॅटिकली केली पाहिजे एवढं तरी कळलं तरी आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश थोडाफार सफल झाला असं मी सांगेन. जाण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं आज स्वाती मॅम आपल्याकडे आल्यात आणि त्यांनी एवढा वेळ